आज ऑनलाईन फेसबुक लाईव्ह वेबिनार सीएनसी या विषयावर आपण सुरू केलेला आहे. आजपासून वेबिनारची शृंखलाच आजपासून सुरू होणार आहे या विषयावर. तर या कार्यक्रमासाठी जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं सर्वांचं आधी मी स्वागत करते आणि जे प्रशिक्षणार्थी लाईव्ह आपल्याला जॉईन झालेले आहेत फेसबुकवर त्या सर्वांचंही मी स्वागत करते. आणि प्रथमतः माझी ओळख करून देते. माझं नाव राजश्री अविनाश ओहाळ. मी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड इथं गटनिदेशक म्हणून गेली 6 वर्ष कार्यरत आहे. महाराष्ट्रात प्रथमच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड आणि यांच्या संयुक्त विद्यमाने सीएनसी टेक्नॉलॉजी संबंधित ऑनलाईन फेसबुक लाईव्ह वेबिनारची आपण शृंखला सुरू करत आहोत. प्रथमतः ज्या 1300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या याच्यावर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचं मी सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि त्यांचे आभार मानते. सध्या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे सर्व जग आपल्याला ग्रासलेलं दिसत आहे. घरात राहणे आणि सुरक्षित राहणे हा एकच पर्याय आपल्या पुढे उरलेला आहे. परंतु या परिस्थितीमुळे आपल्या करिअर गोल हॅम्पर होऊ नये यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो आणि सतत तुमच्या संपर्कात राहण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आज या ऑनलाईन सिस्टीमच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षक एकमेकांच्या समोरासमोर पहिल्यांदा संवाद साधू शकतील. सध्या ITI मधील प्रात्यक्षिकाचं प्रशिक्षण बंद आहे, तरी पण सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी किंवा विद्यार्थ्यांनी YouTube आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं ट्रेनिंग आणि नॉलेज अप टू डेट ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या वेबिनारच्या माध्यमातून सीएनसी तंत्रज्ञानाची ओळख, सीएनसी तंत्रज्ञानाची भारतातील स्थिती आणि सध्याच्या कोरोना प्रादुर्भावामुळे त्यावर झालेले परिणाम, कोरोना नंतरची औद्योगिक क्षेत्रातलं चित्र, सीएनसी क्षेत्रातील रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी, तसेच शासनाचे जे काही विविध आर्थिक योजना आणि मदत त्यांचं सहाय्य याबद्दल माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर मुलींसाठी सीएनसी क्षेत्रातील ज्या काही उत्तम संधी आहेत त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला जे प्रमुख पाहुणे आज इथं लाभलेले आहेत त्यातले प्रथम म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य माननीय DS जगताप साहेब, ज्यांच्या प्रयत्नाने आणि पुढाकाराने आजचा वेबिनार आपण पार पाडतोय. साहेबांची दूरदृष्टी आणि आधुनिकतेचा ध्यास यामुळेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड याचा गेल्या 3 वर्षात झालेला कायापालट आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला दुसरे आपले जे पाहुणे उपस्थित आहेत ते म्हणजे महेश साळके सर, कॅडमॅक्स सोल्युशनचे. कॅडमॅक्स ही जी संस्था आहे ही सीएनसी मध्ये एक्सपर्टाईज आहे आणि त्यांचे प्रोडक्ट जे आहेत 20 पेक्षा जास्त प्रोडक्ट त्यांनी लॉन्च केलेले आहेत. महेश साळके सर हे टेक्निकल एक्सपर्ट म्हणून तिथं काम करतात. त्यांनी आजपर्यंत 20 आणि त्यापेक्षा जास्त ट्रेन द ट्रेनर्स या प्रोग्राम अंतर्गत कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यानंतर 50 पेक्षा जास्त सेमिनार्स त्यांनी प्रशिक्षणार्थींसाठी सादर केलेले आहेत आणि त्यांचे स्वतःचेही काही सीएनसीचे प्रोडक्ट आहेत. सीएनसीचं ट्रेनिंग, लेथ, मिलिंग, त्यानंतर ट्रेनिंग देणे, त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन आणि कन्सल्टन्सी या क्षेत्रामध्ये ते सध्या कार्यरत आहेत. त्यांचे मार्गदर्शन आज आपल्याला इथं लाभणार आहे. त्यानंतर आपले जे मान्यवर पुढचे आहेत उपस्थित आजच्या या सेशनला ते म्हणजे IMC चेअरमन साहेब, IMCचे चेअरमन साहेब श्री वाटवे सर आणि MD विलो अँड मॅथर प्लांटचे, ज्यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबरोबर MOU केलेला आहे. त्यांचे मी या कार्यक्रमामध्ये आज स्वागत करते
आणि पुढील सर्व सूत्र मी पाहण्यासाठी महेश साळके सरांना विनंती करते. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे की त्यांनी मोठ्या संख्येने या सेमिनारला उपस्थित राहिलेले आहेत. कृपया सेमिनार चालू करण्यापूर्वी दोन गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितोय की एक वही आणि पेन विद्यार्थ्यांनी घ्यायचं आहे या ठिकाणी, कारण की बरंचसं नॉलेज या सेमिनारमध्ये देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. दुसरं की चॅटबॉक्स मध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांनी यस ऑर नो मध्ये काही उत्तर जर आम्हाला दिली तर आम्हाला नक्की आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचतो की नाही हेही आम्हाला कळतं. सो मला वाटतं जर माझा हा मेसेज तुम्हाला मिळाला असेल सो चॅटबॉक्स मध्ये तुम्ही एस टाईप कराय, तुम्ही वही आणि पेन घेऊन या सेमिनारला बसायचं आहे. मी 2-3 सेकंद या ठिकाणी थांबतो आणि मग आपण सेमिनार आपला चालू करू. थँक्यू सो मच ओल मॅडम, तुम्ही अगदी छान पद्धतीने प्रस्तावना केली आणि इथून पुढे सगळी जबाबदारी आहे ती आता माझ्यावरती आहे. सर्वप्रथम या ठिकाणी मला असं सांगू इच्छितो की ह्या वेबिनारचा आमचा प्रमुख उद्देश काय आहे. तर उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांनी योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य प्रशिक्षण घेऊन भविष्यामध्ये योग्य मार्गदर्शन घेत राहून कमीत कमी वेळेत आपली प्रगती केली पाहिजे आणि तोच ह्या वेबिनारचा प्रमुख उद्देश आहे असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. मित्रांनो, हा एक एक्झाम्पल आहे आज मी तुमच्या समोर आहे. त्याचं एकमेव कारण हेच आहे की मला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत गेलं आणि तेच मार्गदर्शन मी तुम्हाला म्हणजे थोडक्यात माझा 20 वर्षाचा अनुभव मी तुम्हाला या काही पुढच्या मिनिटांमध्ये सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तर ते तुम्ही समजून घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आपण वळूया आपल्या वेबिनारकडे. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या स्क्रीनवरती इकडे दिसते सीएनसी टेक्नॉलॉजी. सीएनसी टेक्नॉलॉजी काय आहे एक्झॅक्टली, सीएनसी कॅडकॅम ही टेक्नॉलॉजी नक्की काय आहे हे सांगण्यासाठी मी सुरुवात करतोय. सर्वप्रथम ह्याचं जे इन्व्हेन्शन झालं, ही मशीन इन्व्हेंट झाली ही 1940 1940 ला इन्व्हेंट झाली आहे आणि सीएनसीचा फुल फॉर्म आहे कम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल. युएसए मध्ये इन्व्हेन्शन झालेलं आहे आणि बघा नावामध्ये सगळं आहे. कम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल म्हणजे जी मशीन कम्प्युटरच्या साह्याने चालते अशी जी कोणती मशीन असेल दॅट इज कॉल्ड सीएनसी. नेक्स्ट, या ठिकाणी ओल्ड आणि न्यू असा मी तुम्हाला एक इमेज दाखवलेली आहे. त्याचं कारण असं आहे की सुरुवातीला एक साधारण 50-60 वर्षापूर्वी ही मशीन जेव्हा इन्व्हेन्शन होणार होती त्याच्या आधी मॅन्युअल वर्क चालायचं, दॅट इज कॉल्ड कन्व्हेन्शनल लेथ मशीन. आणि ते आता या 60 वर्षानंतर डेव्हलप होत होत सीएनसी कडे गेलेले आहे. म्हणजे सीएनसी मशीन ही साधारण मी म्हटल्याप्रमाणे 1940 साली जर इन्व्हेन्शन झालं म्हणजे आज साधारण एक 80 वर्ष झाली आहेत आणि 80 वर्षात सातत्याने नवीन नवीन डेव्हलपमेंट, नवीन नवीन मशिनरीचे प्रकार हे येत राहिलेले आहेत. सो फ्रॉम ओल्ड टू न्यू याचा अर्थ असं नाही की ओल्ड मशीनला काही मागणी नाही. ओल्ड मशीनच्या स्किल ऑपरेटरला तेवढीच मागणी आहे, परंतु जशी टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे तसे आपल्याला पण भविष्यामध्ये बदलणं फार गरजेचं आहे. त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला एकच मशीन एक्सप्लेन करतोय, पुढे भरपूर मशीन्स आहेत. या ठिकाणी आपण स्लाइड मध्ये बघतोय की टाइप्स ऑफ मशीन. तर देअर आर मोर दॅन 30 डिफरंट टाइप्स ऑफ मशीन्स आहेत मित्रांनो. या ठिकाणी काही मशीन्स आम्ही मशीनची नावं टाकली आहेत. जर तुम्हाला या मशीनची जी नावं आहेत ती तुम्ही युट्यूब गुगल वरती टाकली किंवा आमच्या फेसबुक अकाउंटला जर तुम्ही गेलात युट्यूब अकाउंटला तर तुम्हाला सगळ्या मशीनचे व्हिडिओज मिळतील. मला असं वाटतं जी मुलं इंटरेस्टेड आहेत हा पूर्ण सेमिनार वेबिनार झाल्यानंतर त्यांनी कृपया ह्या सगळ्या मशीन्सचे व्हिडिओज युट्यूबच्या माध्यमातून पाहायचे. त्यासाठी आमचं चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. सो दिस इज अ 30 टाइप्स ऑफ मशीन. सो बेसिक 1-2 मशीनचं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो या ठिकाणी. दॅट इज सीएनसी लेथ. या ठिकाणी माझा फोटो तुम्हाला दिसतोय. हा फोटो आता मागचा उद्देश असा 2015चा फोटो आहे आणि ह्या
सीएनसी टर्निंग मशीनवरती साईडला जे काही कंपोनंट आम्ही दिले दॅट इज ते ह्या मशीनवरती कट केले जातात. दॅट इज राऊंड कंपोनंट, म्हणजे कोणत्याही प्रकारचे जे राऊंड कंपोनंट असतील त्याच्यासाठी सीएनसी लेथ मशीन वापरली जाते. मिलिंग, सीएनसी मिलिंग म्हणजे सीएनसी मधलाच अजून एक पार्ट आहे, दॅट इज सेकंड पार्ट, सीएनसी मिलिंग मशीन. ही 3 ऍक्सिस मशीन असते. बरीचशी मुलं मी या ठिकाणी बघितली ज्यांनी नोंदणी केली, हे सगळे आयटीआय डिप्लोमा डिग्री क्षेत्रातले, त्यामुळे ह्यांना बऱ्यापैकी ह्याचा बेसिक माहिती असेल. तरी सुद्धा इतर जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी हा सेमिनार एकदम बॉटम पासून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तो सेकंड मशीन इज सीएनसी मिलिंग. ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय साईडला की इरेग्युलर शेप, स्क्वेअर, रेक्टँगल असे काही जे जॉब्स आहेत ते जॉब बनवण्यासाठी ह्या मशीनचा वापर केला जातो. सो बेसिकली जसे आपले ऍप्लिकेशन्स असतात ना तशा पद्धतीने ह्या सगळ्या मशीन्स आपण युटिलाइज करत असतो. स्कोप ऑफ सीएनसी म्हणजे सीएनसीचा स्कोप काय या ठिकाणी मला तुम्हाला असे सांगू इच्छितोय की चायना ह्या देशामध्ये 95% सीएनसी मशीनचा वापर केला जातो आजच्या घडीला. म्हणजे साधारण आपण म्हणतो ना की आपण एक 30-40 वर्ष इतर देशांच्या पाठीमागे आहोत आणि ते आपल्याला पुढे जायचंय. पण मग त्याचा रिझन काय, तर त्यातला हा एक छोटासा सीएनसी टेक्नॉलॉजी मधला रिझन आहे की याच्यामध्ये चायना 95% म्हणजे जवळजवळ आज तुम्ही म्हटलात तर 35 ते 40% देशांमध्ये चायनाचे प्रोडक्ट जातात आणि तुम्हाला तर माहिती आहे ते अगदी चीपर असतात, खूप चीप असतात. त्यामुळे हे प्रोडक्ट सगळ्या देशांमध्ये पसरलेत. काय त्याचं कारण काय? त्याचं कारण हेच आहे मित्रांनो की आज चायनामध्ये प्रत्येक घरोघरी सीएनसी मशीन्स आहेत, प्रत्येक घरोघरी इंडस्ट्रीज आहेत आणि त्यांचा जो नवीन न्यू यूथ आहे तो यूथ महिलांबरोबर पुरुषांबरोबर महिला सुद्धा खांद्याला खांदा लावून या क्षेत्रामध्ये ते त्यांचं योगदान देत आहेत आणि त्याचा रिझल्ट आपण बघतोय की आज चायनामध्ये साधारण 2019 पर्यंत 44.4 बिलियन इतकं ह्या सीएनसी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांचा जो टर्न ओव्हर आहे असं आपण म्हणून काही करोडोंमध्ये आहे तो. आणि त्यांचा पुढचा 2027चा टार्गेट आहे की तो सगळा रेव्हेन्यू 65.4 बिलियन इथपर्यंत घेऊन जायचंय. थोडक्यात मला असं सांगायचंय की चायना आणि जपान नंतर इंडिया हे एक लार्जेस्ट सीएनसी मार्केट आहे एशियामधलं आणि ते आपल्याला पुढे घेऊन जायचंय. म्हणजे जसं आपण म्हणतो की सीएनसी क्षेत्रात स्कोप काय आहे का, आता आपल्याकडं 135 कोटी पॉप्युलेशन आहे, त्यातलं 50% हा आपला युथ आहे आणि तो युथ जर ह्या स्किल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रगत झाला, ट्रेन झाला तर डेफिनेटली आपण आपली स्वतःची, आपल्या कुटुंबाची, आपल्या सोसायटीची, पर्यायी आपल्या राज्याची आणि भविष्यात आपल्या देशाची प्रगती करण्यासाठी एक मोलाचा हातभार लावू शकतो. म्हणून मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतोय की हा सेमिनार तुम्ही योग्य रीतीने पहा. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला घ्यायच्यात. प्रत्येकाच्या सीएनसी क्षेत्रामध्ये जे कोण मोठे बनलेले आहेत त्या प्रत्येकाचं एक म्हणतात ना एक जर्नी ह्या पीपीटीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि भविष्यात अशाच पद्धतीने तुम्ही ग्रो करावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. सो या ठिकाणी तुम्हाला सीएनसीचा स्कोप मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. सध्या ऍज पर कम्पेअर 95% ऑफ चायना 20 ते 25% इतकंच प्रोडक्शन इंडियामध्ये निघतं. तर ते आपल्याला 95% घेऊन जायचंय पुढच्या काही वर्षांमध्ये. इनोव्हेशन ऑफ सीएनसी एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितोय. या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला सीएनसी लेझर कटिंग मशीन आपण पाहताय आणि राईट हँड साईडला हाय प्रिसिशन टर्निंग म्हणते. तर सीएनसी लेझर कटिंग जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या ऍप्लिकेशन प्रमाणे मशीन्स घ्यावे लागतात. तर सीएनसी ऑटोजेट मशीन असते त्यामध्ये पाण्याने लोखंड कट केलं जातं. त्याच्यानंतर सीएनसी लेझर कटिंग मध्ये लेझर मार्किंग येते, ते लेझर मार्किंगने लोखंड कट केलं जातं. त्याच्यानंतर तुमचं सीएनसी एम्ब्रॉयडरिंग आपण पुढे पाहणार आहोत आणि राईट साईडला जी हाय प्रिसिशन सीएनसी टर्निंग मशीनचा आम्ही इमेज दाखवतोय. ही इमेज म्हणजे जवळजवळ मी तुम्हाला एक कॉस्टिंग सांगतो या मशीनचं. नॉर्मल सीएनसी टर्निंगची कॉस्ट म्हणजे कन्व्हेन्शनल लेथची कॉस्ट 2 लाख असेल, तर सीएनसीची कॉस्ट अप टू स्टार्ट फ्रॉम 20 lakhs आणि ही जी मशीन आहे या मशीनची कॉस्ट आहे 20 crores. म्हणजे हा कॉस्टिंग सांगण्याचा मागचा माझा मुख्य उद्देश हा आहे की तुम्ही बघा की फॉर एक्झाम्पल पुढे तो एक एक्झाम्पल येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा मी पार्ट क्लिअर करतो. पण
स्टार्ट फ्रॉम टू 20 lakhs अप टू 50 crores पर्यंत ह्या मशीन्स अवेलेबल आहेत. म्हणजे जसं आपण विमानाचा पायलट झालो तर आपल्याला आपली पोस्ट, आपला पगार ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या लेवल प्रमाणे वाढतात. म्हणून सातत्याने ह्या टेक्नॉलॉजीमध्ये अपग्रेडेशन करणं फार गरजेचं आहे. ह्या वेबिनारमध्ये बऱ्याच मुलींनी, विद्यार्थिनींनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलाय. त्यामुळे मी त्यांचेही धन्यवाद करतो आणि हा स्पेशल इमेज आम्ही त्यांच्यासाठी केलेली आहे. ह्या इमेजमध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी बघा की सीएनसी टेक्नॉलॉजी चालते कसं याचं एक छोटंसं एक्झाम्पल देतोय. फर्स्ट ऑफ ऑल एक कम्प्युटर आहे. एक कम्प्युटरमध्ये आपण एक ड्रॉइंग बघत आहात. ह्या ड्रॉइंग मधून ही एक मशीन आहे दॅट इज कॉल्ड सीएनसी एम्ब्रॉयडरी मशीन. जसं या ड्रॉइंग मध्ये डिझाईन आहे त्या डिझाईन प्रमाणे काही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ह्याच्यामध्ये प्रोग्रामिंग केली जाते आणि हे प्रोग्राम केल्यानंतर हे प्रोग्राम ह्या मशीनच्या माध्यमातून ऍक्च्युअल रन करतात आणि दिस इज युअर फायनल प्रोडक्ट. या ठिकाणी मी स्क्रोल करत आहे, हे तुमचं फायनल प्रोडक्ट आहे. आजच्या तारखेला एम्ब्रॉयडरी हा विषय फार महत्वाचा आहे. ब्रँडिंगसाठी 100% एम्ब्रॉयडरी यूज केली जाते. त्यामुळे सीएनसी क्षेत्रामध्ये मुलींसाठी अशा काही बऱ्याचशा टेक्नॉलॉजी बेस्ड सीएनसी मशीन्स आहेत ज्यांचं प्रशिक्षण घेऊन ते स्वतः रोजगार आणि भविष्यामध्ये एक चांगले व्यावसायिक होऊ शकतात असं आम्हाला वाटतं. इनोव्हेटिव्ह काही प्रोडक्ट आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय. जसं मी तुम्हाला म्हटलं की ऍप्लिकेशन प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स आहेत. 50 प्रकारच्या मशीन्स आहेत. पण तुम्ही ह्या मशीनच्या द्वारे काय करू शकता? फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्वेलरी फील्डमध्ये तुम्ही ह्या मशीनचा वापर करू शकता. आज ज्वेलरी फील्डमध्ये जे तुम्ही डिझाईन बघता हे सगळं सीएनसी मशीनवरती कट केलं जातं. त्याच्यानंतर तुमचे काही किचेन्स बघा या ठिकाणी मी दाखवलेत. हे पण सीएनसी लेझर कटिंग वरती कट केले जाते. त्यानंतर काही गिफ्ट आर्टिकल आहे. ह्याच्यामध्ये नॉर्मली सीएनसी राउटर मशीनचा वापर केला जातो. सीएनसी वॉटर जेट, लेझर कटिंग ह्या सगळ्या मशीनचा वापर केला जातो. त्यानंतर काही पेपर आर्ट तुम्ही बघता बऱ्याचशा सेटअपमध्ये जे पिक्चरचे वगैरे सेटअप असतात नाटकाचे याच्या पाठीमागेला जो बॅकग्राऊंड तयार केला जातो. इंटिरियर डेकोरेटर जे आहेत ते घरामध्ये काही इंटिरियर करायचं असेल तर बऱ्याचशा अशा काही गोष्टींचा वापर आपण दैनंदिन जीवनात बघत असाल. सो आणि अशा विविध प्रकारच्या ऍप्लिकेशन्स प्रमाणे तुम्ही स्वतःचे प्रोडक्ट भविष्यामध्ये बनवू शकता. कंपन्यांमध्ये जॉब्स करू शकता. ते पुढे येणारच आहे. नेक्स्ट या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय हा एक आपला फर्स्ट फेज कंप्लीट झालेला आहे. ह्या फेजमध्ये आम्ही तुम्हाला सीएनसी टेक्नॉलॉजी नक्की काय आहे आणि चे टाइप्स ऑफ मशीन्स काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की YouTube, Googleच्या माध्यमातून तुम्ही ह्या मशीनचं जर त्या ठिकाणी प्रिस्क्रिप्शनमध्ये टाकलं सर्चमध्ये तर तुम्हाला या सगळ्या मशीनचे व्हिडिओ पाहता येणार आहेत. तुम्ही ते व्हिडिओ अगदी 2-2 मिनिटाचे व्हिडिओ असतात ते तुम्ही पहा किंवा अपकमिंग आमचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा असं आम्ही विनंती करतोय की लाईव्ह मध्ये मार्केटमध्ये लाईव्ह ज्या कोणत्या कोणत्या अपग्रेडेशन आहेत ते आम्ही आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इथून पुढे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. या ठिकाणी जसं आपण टाइप्स ऑफ सीएनसी मशीन बघितल्या पण मग पुन्हा प्रश्न पडतो की ह्या मशीन्स वापरल्या कुठे जातात. सो मला सांगायला आवडेल की काही सेक्टर आम्ही या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर सगळेच सेक्टर आता आपल्याला कव्हर करता येणार नाहीत पण काही मोजके जे महत्वाचे सेक्टर आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मी एक्सप्लेन करतो. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही बघू शकता या ठिकाणी एरोस्पेस म्हणजे थोडक्यात हे जे काही विमानं असतात. फॉर एक्झाम्पल आमच्याकडे एक एक्झाम्पल आहे सुंदर HL म्हणून कंपनी आमच्याकडे. या कंपनीमध्ये साधारण एक 7 ते 8,000 वर्कर आहेत आणि साधारण 100हून अधिक सीएनसी मशीन्स ह्या कंपनीमध्ये आहे आणि दिस इज अ सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये विमानं बनवली जातात. सो दिस इज अ सेक्टर. ऑइल अँड गॅस. ऑइल अँड गॅसमध्ये तुमचं ONGC आहे. असे विविध ज्या गॅसच्या कंपन्या आहेत, रिलायन्स गॅस आहे. त्यांची मोठी मोठी प्लांट असतात आणि या प्लांटमध्ये काही कन्झ्युमर प्रोडक्ट लागत असतात. विविध काही ब्रेकडाऊन असतात. ब्रेकडाऊन मध्ये पण काही पार्ट्स आपण वेअर अँड टेअर होतात रेग्युलर कारण की हे प्लांट जे आहेत ना हे 24 आवर्स चालू असतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जे काय वेअर अँड टेअर होतात त्यासाठी 90% जे काय पार्ट्स तुम्ही ह्या कंपन्यांमध्ये बघणार इथून पुढे ते सगळे सीएनसी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तयार केलेले असतात. त्यानंतर तुमचं इलेक्ट्रिकल पार्ट बघा. इलेक्ट्रिकल म्हणजे कोणतीही तुम्ही इलेक्ट्रिकलची वस्तू घ्या त्याची जी बॉडी असते प्लास्टिकची त्यातले आपलं जे मटेरियल असतं दिस ऑल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये 90% जास्त सीएनसी मशीनचा इन्व्हॉल्वमेंट असतो. त्यानंतर तुमचं डिफेन्स इंडस्ट्रीज आहे. तुमची ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये मी सांगू इच्छितो की अगदी
सायकल पासून ते ट्रॅक्टर पर्यंत जेवढ्या पण ह्या काही फोर व्हीलर्स आहेत, अप टू बसेस सगळ्या मर्सिडीज वगैरे, ओके, ह्याच्यामध्ये इतके पार्ट्स लागतात. उदाहरणार्थ महिंद्रा अँड महिंद्रा आहे तुमचं, जर्मन बेस्ड वॉल्क्सवॅगन कंपनी आहे. तर अशा ज्या काही कंपन्या आहेत, ह्या कंपन्यांना सीएन ही पूर्ण गाडी किंवा कार बनवण्यासाठी जे काही कंपोनंट लागतात, दॅट इज थाउजंड, म्हणजे अगदी काही हजारोंपेक्षा जास्त कंपोनंट ह्याच्यामध्ये असतात. तर ते प्रत्येक कंपोनंटचा पार्ट बनवण्यासाठी सीएनसी मशीनचं डायरेक्टली और इनडायरेक्टली वापर केला जातो. तसंच ऍग्रिकल्चर फील्ड आपण म्हणतो की आपण आज सगळं पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये जरी आपल्याकडे पैसा असेल तरी पण आपल्याकडे अन्नधान्य नसेल तर आपण जगू शकत नाही. त्यामुळे ऍग्रिकल्चर ही जी फील्ड आहे, ही फील्डला सुद्धा ह्या सीएनसीच्या माध्यमातून आपण अगदी एका उंच पथावरती नेऊ शकतो. जेणेकरून जे शेतकऱ्यांचे मुलं आहेत त्यांनी ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आणि आपापल्या शेतामध्ये असं नाविन्यपूर्ण काहीतरी करून त्याचं प्रोडक्शन कसं वाढेल, त्याचं उत्पादन कॉस्ट कशी कमी होईल, त्याच्यासाठी तुम्ही जे काही बनवणार आहेत ते बनवण्यासाठी तुम्हाला या सीएनसी टेक्नॉलॉजीचा अनुभव किंवा माहिती असेल तर तुम्ही निश्चितच भविष्यामध्ये त्याच्या बेसवरती काहीतरी करू शकता. प्लास्टिक इंडस्ट्रीज आहे. प्लास्टिक इंडस्ट्री म्हणजे बघा तुम्ही आज प्रत्येक गोष्ट ही प्लास्टिकमध्ये कन्व्हर्ट होते. तर त्याचे डाईज बनल्या जातात. ह्या डाईज सगळ्या सीएनसी मशीनवरती बनवल्या जातात. त्याच्यानंतर तुमचं मेडिकल इंडस्ट्री आहे. आता कोरोनाच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये बघा मेडिकलला खूप मोठं प्राधान्य आहे आणि आज मेडिकलमध्ये तुम्ही हॉस्पिटल बघा, हॉस्पिटलमध्ये लागणारे ऍक्सेसरीज बघा, ह्या सगळ्या गोष्टी ना मित्रांनो ह्या सीएनसी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांचा सपोर्ट घेऊन ह्या बनवल्या जातात. तर असे नंबर ऑफ ऍप्लिकेशन ऑफ इंडस्ट्रियल एरियाज आहेत. या ठिकाणी सीएनसीचा सर्रास वापर केला जातो आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की हे एक असं क्षेत्र आहे की ज्याचा अवेअरनेस अजून तितकं व्हायला पाहिजे तितकं झालं नाहीये आणि म्हणून ते मुलांपर्यंत पोहोचलेलं नाहीये आणि ते पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही ह्या वेबिनारच्या माध्यमातून करीत आहोत. जसं मॅडम म्हणाल्या की आमचे काही स्वतःचे प्रोडक्ट्स आहेत, तर या ठिकाणी आम्ही आमचे काही जॉमेट्रिकल म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रशिक्षणामध्ये अजून म्हणतात ना की असे काही साहित्य म्हणजे बघा कोणतंही प्रशिक्षण हे त्यांच्या साहित्यावरती डिपेंड असतं. तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, तुमची लॅब कशी आहे, तुमच्याकडं कोणत्या कोणत्या आधुनिक वस्तू आहेत, तर त्या वस्तूंच्या प्रॅक्टिसने तुम्ही परफेक्ट होता, म्हणजे प्रॅक्टिस मे बी परफेक्ट. तसं आम्ही अशा काही एज्युकेशन रिलेटेड फील्डमध्येच काही कंपोनंट्स आम्ही आमच्या कॅडमॅक्सचे स्वतःचे बनवलेले आहेत. तसे 40हून अधिक प्रोडक्ट आम्ही बनवलेत या ठिकाणी. तर ते प्रोडक्ट सगळे आम्ही दाखवू शकत नाही. आमच्या वेबसाईटवरती तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. पण सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, की या ठिकाणी तुम्ही एक एक्झाम्पल म्हणून प्लास्टिक व्हर्नियर आहे बघा राईट हँड साइडला. हा प्लास्टिक व्हर्नियर हा भारतामध्ये पहिल्यांदा कॅडमॅक्स सोल्युशननी बनवलेला आहे आणि बनवण्याच्या मागचं अगदी प्रांजळ उद्देश एवढंच आहे, की आज हाच व्हर्नियर खूप कॉस्टली असतो. म्हणजे 3,000 ते 4,000 रुपयाची कॉस्ट असते. पण मग ते प्रत्येक मुलाला हाताळता येत नाही आणि इंडस्ट्री किंवा सीएनसी फील्ड मधला आमचा हे बेसिक इन्स्ट्रुमेंट आहे की जे येणं फार गरजेचं आहे आणि म्हणून तो उद्दिष्ट समोर ठेवून आम्ही या प्लास्टिक व्हर्नियरची डाईज बनवली आणि आम्ही त्याचं आता प्रोडक्शन करून ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल अशा पद्धतीने प्रयत्नशील राहणार आहोत. थोडक्यात मला हे सांगायचंय की आम्ही हे जे काही सगळे अनब्रेकेबल प्रोडक्ट युनिक प्रोडक्ट बनवलेले आहेत हे कशामुळे बनवले मित्रांनो, तर आज 20 वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे. तर त्या क्षेत्रामधली जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून मी हे सगळे प्रोडक्ट बनवलेले आहेत. त्याच्यामुळे मला ही कल्पना त्या टेक्नॉलॉजीमुळे सुचली आणि थँक यू सो मच म्हणून मी त्या टेक्नॉलॉजीचा अत्यक्ष ऋणी आहे आणि हीच टेक्नॉलॉजी तुमच्यापर्यंत पोहोचवावी आणि असे खूप सारे प्रोडक्ट भारतामध्ये आपण बनवू शकतो. जी ग्राहकाची रिक्वायरमेंट आहे ते आपलं प्रोडक्ट ह्या संकल्पनेवरती आम्ही काम करत आहोत. तसंच जर काम भविष्यात तुम्ही केलं तर मला वाटत नाही की आपण एक चांगले व्यावसायिक आणि चांगले उद्योजक बनून आपण नुसतेच रोजगारक्षम नोकरीदार न होता आपण जर इतरांना नोकरी देऊ शकलो अशा जर संकल्पनेतनं आपण ह्या सीएनसी टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन घेऊन पुढे राहत चाललात तर निश्चितच आपण एक देशासाठी एक अगदी नाही तर खारीचा वाटा आपण उचलू शकतो असं मला वाटतं. नेक्स्ट जसं मी तुम्हाला सांगितलं की सीएनसी मशीन हा एक्झाम्पल मला माझा एक आवडता एक्झाम्पल आहे आणि मी तो सातत्याने देत असतो.
या एक्झाम्पल देण्याच्या मागचा उद्देश आहे की सीएनसी मशीन शिकणं किती सोपं आहे हे सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. एकाच चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी एक आम्ही मारुती 800 कार ठेवली आणि दुसऱ्या ठिकाणी मर्सिडीज आहे. सो बेसिकली काय आहे, जसं आपण एखादी बाईक जर शिकलो, तसं सायकल शिकल्यावरती आपल्याला बाईक चालवण्याचा कॉन्फिडन्स येतो. बाईक शिकल्यावरती आपण विविध प्रकारच्या बाईक चालवू शकतो, मग त्या कोणत्याही कंपनीच्या असो. यामाच्या बाईकची थोडी मेथड वेगळी असते, ऑपरेटिंग सिस्टम हिरो होंडाची वेगळी असते, अजून ज्या मोठमोठ्या बाईक्स आहेत त्यांची वेगळी असते. पण मुख्य उद्देश काय मित्रांनो, की तुम्ही एक बाईक चालवली तुम्ही सगळ्या बाईक कॉन्फिडेंटली चालवू शकता. तसंच एखादी कार जर तुम्हाला चालवता आली, त्याच्या नेक्स्ट व्हर्जन, समजा आपण पुढच्या व्हर्जनला गेलो, एखादी कार जर तुम्ही चालवली तर तुम्ही मर्सिडीज कार पर्यंत जाऊ शकता. पण जे जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? फॉर एक्झाम्पल, फर्स्ट यू हॅव टू लायसन्स, म्हणजे तुम्हाला लायसन्स पाहिजे. या ठिकाणी लायसन्सचं जी मी तुलना आहे ती आपल्या सर्टिफिकेटशी करतोय, की तुम्हाला या ठिकाणी सीएनसीची सर्टिफिकेट पाहिजे. देन नेक्स्ट तुम्हाला गायडन्स पाहिजे, तुम्हाला मार्गदर्शक पाहिजे, की या ठिकाणी सीएनसीचं जर तुम्हाला मारुती कार चालवायची आहे आणि भविष्यात तुम्हाला जर मर्सिडीज चालवायची आहे, तर मर्सिडीजचं प्रशिक्षण कुठे मिळतं? कोणत्या एरियामध्ये मिळतं? कोणत्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मिळतं? चांगल्या पद्धतीने मिळतं की नाही मिळतं? हे तुम्हाला सर्च करावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला गाईडन्स लागणार आहे, मार्गदर्शक लागणार आहे. ते मिळाल्यानंतर तुम्हाला ती ट्रेनिंग घ्यावं लागणार आहे. ती ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला ती प्रॅक्टिस करावी लागणार आहे. थोडक्यात मर्सिडीज तुमच्या हातामध्ये पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही टप्प्याटप्प्याने पार करता, तेव्हा आपण आपल्या आयुष्यात मर्सिडीज घेऊ जरी नाही शकलो, तरी आपण एक चांगले ड्रायव्हर जर बनलो, तर आपण निश्चित मर्सिडीज चालवण्या इतपत आपली जर कॅपॅसिटी झाली, तर निश्चित आपल्याला तो जो जॉब मिळाला, तर तुम्ही दोन्ही जॉबमध्ये जर कंपेअर केलात, तर इथं मारुती कार आणि मर्सिडीज कार या दोन्ही जॉबमध्ये तुम्हाला तुमची पोस्ट वाढते ऑटोमॅटिकली, तुमचं पेमेंट वाढते, तुमची ग्रोथ वाढते आणि इट्स डिपेंड ऑन म्हणजे म्हणतात ना, तुमचं सगळं तुम्ही कशा पद्धतीने ते स्किल अक्वायर करता म्हणजे आत्मसात करता आणि कसं तुम्ही त्याला एक्झिक्युशन करता, किती कमी वेळेत करता, ह्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. सो थोडक्यात हे सगळं डिपेंड आहे तुमच्या स्किलवरती. तुमच्या स्किल इन्हान्स तुम्ही कसं वाढवता, त्याच्यावरती तुम्ही जास्तीत जास्त भर देणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सातत्याने शिकणं हे फार गरजेचं आहे. या ठिकाणी मी आजही 20 वर्षानंतर आम्हाला नवीन अपग्रेड शिकावे लागतात. आम्ही ठिकठिकाणी जाऊन ह्या गोष्टींचं सीएनसी मधले नवीन अपग्रेडेशनचे टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेत असतो. त्यामुळे शिक्षण कधी थांबवू नका. हे एक मेसेज या एक्झाम्पलच्या माध्यमातून मी तुम्हाला देऊ इच्छित आहे मित्रांनो. नेक्स्ट आता आपण मशीन्सचे प्रकार पाहिले, मशीन्स कुठे वापरल्या जातात हे आपण पाहिलं. आता हे मशीन शिकणे किती सोपं आहे ते एक उदाहरणाच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता ह्या मशीनसाठी एलिजिबिलिटी काय लागते? तर जसं आम्ही या वेबिनारमध्ये आव्हान केलंय, की एलिजिबिलिटी म्हणजे काय, ज्याचा इंटरेस्ट आहे तो या ठिकाणी येऊ शकतो. तर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये काही एक्झाम्पल्स हे लाईव्हली केलेले आहेत. म्हणून आम्ही तुम्हाला ठामपणे सांगू शकतो, की या ठिकाणी हा जो मुलगा आहे याचं नाव आहे शुभम दाभोळकर. सो हा मुलगा एक 10वी ची एक्झाम देऊन आमच्याकडे आला होता व्हॅकेशनमध्ये आणि व्हॅकेशनमध्ये तो अगदी सुंदर पद्धतीने सीएनसी मशीन शिकला आणि अक्षरशः तो प्रॅक्टिकली ती रन पण करायला लागला. सो सांगण्याचा उद्देश काय, की ज्याला इंटरेस्ट आहे, ज्याची नीड आहे, तो कोणताही मुलगा तो अगदी 10वीचा असेल तरी सुद्धा या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो. नेक्स्ट एलिजिबिलिटी आहे की 18 टू 50 इयर्स ओल्ड. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये मागच्या 8-10 वर्षापासून जे काही मी ट्रेनिंग देतोय, त्या 8-10 वर्षामध्ये मी 18 वर्षाचा मुलगा 10वी पास त्याला सुद्धा शिकवलंय आणि एखादा एक नीडेड पर्सन आहे, की ज्याच्याकडे काही म्हणतात ना जॉब अपॉर्च्युनिटीज नव्हती. तर अशाही काही लोकांना आम्ही ह्या फील्डमध्ये आणून अगदी 50व्या वर्षी ते शिकलेत काही महिन्यांमध्ये आणि त्याच्यावरती आज ते त्यांचा उदरनिर्वाह करतात. सो दिस इज अ नॉट एज लिमिटेड हिअर. नेक्स्ट एलिजिबिलिटी फॉर सीएनसी. या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही फोटोज दाखवलेत. हे रिसेंटली आम्ही नाशिक गव्हर्नमेंट जे मुलींचं आयटी आहे त्याच्यामध्ये आम्हाला ती प्रिन्सिपल भांबरे मॅडमनी आम्हाला संधी दिली होती आमच्या संस्थेला आणि त्या संधीचा फायदा करून आम्ही अगदी 10 दिवसाचा एक शॉर्ट टर्म ट्रेनिंग ह्या पॅन्डेमिक पिरियडमध्ये घेतलं होतं, ज्या ठिकाणी लाईव्ह मशीन आपण पाहताय आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो, की या 10 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये अगदी कोरोनाच्या पिरियडमध्ये पण 100% प्रेझेंटी देऊन ह्या मुलींनी तो कोर्स कंप्लीट केला आणि अक्षरशः त्या कोर्सला न्याय दिला असं म्हणायला हरकत नाहीये. तर मुली सुद्धा
ह्या कोर्समध्ये सहभाग घेऊ शकतात. आज इंडस्ट्रीमध्ये मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अजून त्यांनी पुढे यावं, असं माझी त्यांना एक या ठिकाणी मी आव्हान करत आहे. नेक्स्ट युनिकनेस. युनिकनेस म्हणजे मी या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करतोय, की जसं फॉर एक्झाम्पल एखादा इंजिनिअरिंग किंवा कोणतेही 3-4 वर्षाचे आपण कोर्स करायला घेतले, तर हा कोर्सचा पिरियड फार असतो आणि हा एक्सपेन्सिव्ह पण असतो. सी कोर्सेस हे अगदी शॉर्ट टर्म कोर्सेस असतात. पुढे ते येईलच कशा पद्धतीचे आहेत ते आणि त्याची फीज पण खूप कमी असते त्या मानाने. त्याच्यानंतर हा कोर्सला एज लिमिट नाहीये. जसं तुम्हाला जर इंजिनिअरिंग करायची आहे, तुम्हाला 12th करावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला किंवा आय-टी-आय मध्ये तुम्हाला पास व्हावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. अशाच कोणत्याच पद्धतीचा याच्यामध्ये क्लॉज नाहीये. एज लिमिट इज व्हेरी, व्हेरी ओपन. त्याच्यानंतर एम्प्लॉयबिलिटी लो सॉरी लो स्टार्टिंग, स्लो डेव्हलपमेंट असं म्हणण्यापेक्षा मला असं म्हणायचं की ह्याच्यामध्ये सी मध्ये तुम्हाला लिमिटेशन नाहीये. जसं-जसं तुम्ही तुमचं ग्रोथ दाखवता, तुमचं स्किल दाखवता, त्या परफॉर्मन्स बेसवरती आजचं पूर्ण जग आहे ना मित्रांनो, हा परफॉर्मन्स बेसवरती चाललेला आहे. इव्हन इंडस्ट्रीमध्ये पण जर तुम्ही परफॉर्मन्स दाखवलं, तर तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज मिळणार आहेत. अदरवाईज जर तुम्ही परफॉर्मन्स नाही दाखवलं, तर इतर मुलांच्या तुलनेने तुम्ही पाठीमागे राहाल. ही एक अशी फील्ड आहे ना, की ह्या फील्डमध्ये तुम्ही परफॉर्मन्स दाखवा. अक्षरशः 6-6 महिन्यांनी देखील इन्क्रिमेंट झालेले आहेत. त्यामुळे इट्स ऑल डिपेंड ऑन परफॉर्मन्स आणि अगदी सोपं आणि सहज शक्य असल्यामुळे त्याच्यामध्ये ग्रो फास्ट लवकर होते. तसंच आम्ही म्हटलं की गर्ल्समध्ये ह्याच्यामध्ये मुलींना खूप वाव आहे. रोजगार विमुख त्यातल्या त्यात व्यावसायिक होण्यासाठी त्यांना भरपूर संधी आहे आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी हा कोर्स करायला काहीच हरकत नाहीये. त्यानंतर ॲज अ एंटरप्रेन्योर म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की एक चांगले व्यावसायिक म्हणून पण पुढे येऊ शकता. त्यानंतर एलिजिबिलिटी जसं मी तुम्हाला सांगितलं, की या ठिकाणी मला तुम्हाला काही एक्झाम्पल द्यायला आवडतील. एनीवन 10th क्लास ऑनवर्ड्स म्हणजे कोणताही जो 10वीचा विद्यार्थी आहे, अक्षरशः लिटरली तुम्ही इंडस्ट्रीमध्ये ना विद्यार्थी मित्रांनो जर आम्ही आमच्या जे ग्रुपमध्ये आम्ही असतो, अक्षरशः जे 10वी पास झालेले आहेत, त्यांचे स्वतःचे ह्या ठिकाणी उद्योगधंदे आहेत आणि आम्ही त्याच बेसिसवरती ह्या सगळ्या गोष्टी आज ठामपणे वेबिनारच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडत आहोत. सो एज्युकेशन बॅकग्राऊंड नॉ एनी म्हणजे हा कोर्स करण्यासाठी काही एज्युकेशन बॅकग्राऊंडची गरज आहे? नाही, मी म्हणत अजिबात नाही, की आज आमच्याच फील्डमध्ये आमचे जे मित्र परिवार आहेत, ते सगळे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधनं आलेले आहेत. त्यामुळे असं पर्टिक्युलर बॅकग्राऊंड लागतं का? तर अजिबात लागत नाही. सुनील मांजरेकर हा माझा मित्र या ठिकाणी मी नाव घेऊ इच्छितो. हा कॉमर्स फील्डमधला मुलगा होता आणि हळू त्यांनी या क्षेत्रामध्ये जाऊन आज तो एका कंपनीचं अक्षरशः म्हणतात ना, पूर्ण कंपनी तो हँडल करतोय. ही इज अ की पर्सन ऑफ दिस कंपनी. त्यामुळे बॅकग्राऊंड इज नॉट मॅटर. देन अगेन एज लिमिट मॅटर करत नाहीये. लँग्वेज बॅरियर म्हणजे फॉर एक्झाम्पल मी बऱ्याचदा हा अनुभव घेतलेला आहे, की एवढी मोठी मशीन आहे, एवढी महाग मशीन आहे, पण मग ती मला चालवता येईल का? मला जमेल का? हे सगळे जे काही प्रश्नचिन्ह आहेत, हे प्रश्नचिन्ह या वेबिनारच्या माध्यमातून पुढील काही मिनिटांमधनं निघून जातील असं मला वाटतं. कारण की आपण पुढे एक काही सेशन पण घेणार आहोत, ट्रेनिंग सेशन अगदी 5 मिनिटाचा. त्याच्यामुळे याचं उत्तर तुम्हाला मिळेल. थोडक्यात लँग्वेज बॅरियर आहे का? नो, अजिबात नाही. ज्याला एबीसीडी येते, ज्याला 1, 2, 3, 4 100 पर्यंत येतात, ज्याला अधिक वजाबाकी असते, असा कोणताही विद्यार्थी ह्या फील्डमध्ये येऊ शकतो. अकॅडमी लिमिटेशन नो. देन इक्वलिटी सुटेबल फॉर मेल फिमेल येस. हे जसं मी म्हटलं की परफॉर्मन्स बेस आहे. मुलांनी परफॉर्मन्स दाखवलं तर मुलं पुढे जातील, मुलींनी परफॉर्मन्स दाखवलं तर मुलं पुढे जातील. आज आपण बघतो शिक्षण क्षेत्रामध्ये मुली सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर 1, 2, 3 ला आहेत. तर इथे परफॉर्मन्सच आहे. एज्युकेशनच्या माध्यमातून तुम्ही परफॉर्मन्सच दाखवताय. तोच परफॉर्मन्स तुम्हाला ऑन फील्ड इंडस्ट्रीमध्ये त्या माध्यमातून दाखवलं तर तिथेही तुमची प्रगती निश्चित होऊ शकते. नेक्स्ट या ठिकाणी आम्ही जसं तुम्हाला म्हटलं की आता दुसरा आपला टप्पा संपलेला आहे आणि या दुसऱ्या टप्प्यानंतर आम्ही काही क्विज म्हणजे प्रश्न उत्तर फास्ट त्या दृष्टिकोनातून तुमच्या समोर आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघूया. बघा, विन डिस्काउंट कुपन्स ऍप्लिकेबल कोर्स बाय कॅडमॅक. सांगायचं तात्पर्य काय की पुढच्या सेशनमध्ये आपण अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमचं एक टेस्ट घेणार आहोत.
आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय पुन्हा एकदा की तुम्ही वही आणि पेन घेऊन लॅपटॉपच्या किंवा मोबाईलच्या समोर बसावं अशी माझी इच्छा आहे. आणि ह्या टेस्टमध्ये ती लिंक तुम्हाला तिकडे शो होईल तुमच्या स्क्रोलवरती. त्या लिंक जे आमचे आहेत बॅकएंडला जे काम करते स्टाफ, तर ती लिंकवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर हा पूर्ण सेमिनार झाल्यानंतर तुम्हाला 1 दिवस सुद्धा मिळणार आहे. पण प्रामाणिकपणे जेवढं तुम्ही आता ऐकणार आहात पुढच्या 10 मिनिटांमध्ये, त्याच्याच बेसवरती तुम्ही त्याची उत्तरं द्यायची आहेत. कारण की तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ असल्यामुळे तुम्ही त्याची कॉपी करणं असं मला अपेक्षित नाहीये. आणि एक छोटासा टास्क आहे म्हणून आम्ही ह्याला तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि तो टास्क खूप रंगत व्हावा म्हणूनच आम्ही काही तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट कुपन देणार आहेत. म्हणजे थोडक्यात काय की हा टास्कमध्ये जो पास होणार आहे, जे पार्टिसिपेट होणार त्यांना सर्टिफिकेशन आहे, पण जे पास होणार आहेत त्यांना आम्ही काही आमच्याकडनं काही अट्रॅक्टिव्ह गिफ्ट आम्ही त्यांच्या घरपोच करणार आहोत. फक्त त्याच्यातलं करण्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की त्यांनी आमच्या कॅडमॅक्सच्या पेजला लाईक करायचंय. जी सर्टिफिकेट त्यांना मिळणार आहे, ते सर्टिफिकेट त्यांनी Facebook, Instagram, LinkedInच्या द्वारे ती शेअर करायची आहे. हे वरचे जे काही 4 टास्क आहेत त्यातले 2 ते 3 टास्क त्यांना कंप्लीट करायचे आहेत. आणि मग आम्ही त्यांना ह्या सगळ्या फॅसिलिटीज देणार आहोत. काय फॅसिलिटीज देणार आहोत मित्रांनो? सिंपल. आम्ही आज जो काही उद्देश घेऊन ह्या पॅन्डेमिक पिरियडमध्ये पुढे येतोय, हा उद्देश फार क्लिअर आहे की आमचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे विविध माध्यमातून. आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचावं त्याच्यासाठी हा आपण टास्क करतोय. तो मी तुम्हाला एक 5 सेकंद देतो पुन्हा एकदा आणि मी थोडा पॉज घेतो या ठिकाणी. त्या पुढच्या 5 सेकंदामध्ये आपण ही सीएनसी मशीन ॲक्चुअलमध्ये शिकण्यासाठी अ, अ, आपण काम करणार आहोत किंवा आपण ते टास्क पुढे चालू करणार आहोत. तर ह्या 5 सेकंदामध्ये ज्यांनी कोणी वही पेन घेतलं नसेल, कृपया त्यांनी वही पेन घ्या. पुन्हा आम्ही तेच सांगेन की आमच्या Facebookला पेजला आणि YouTube पेजला तुम्ही लाईक करा जेणेकरून नवीन इथून पुढे हे कार्यक्रम सातत्याने चालू राहणार आहेत. वेबिनार सातत्याने चालू राहणार आहेत. फ्री काही ट्रेनिंग आम्ही या पुढच्या काही पॅन्डेमिक सिच्युएशनच्या पिरियडमध्ये तुमच्यापर्यंत आम्ही देणार आहोत. तर त्याचा सगळ्याचा लाभ घेण्यासाठी म्हणून तुम्ही पुढचे 10 मिनिटं मी तुम्हाला विनंती करतोय, की अगदी याच्यामध्ये काही शिक्षक पण या सेमिनारमध्ये आहेत. तर त्यांना सुद्धा माझी विनंती आहे, की तुम्ही हा टास्क करायचा आहे. सो एक 5 सेकंद मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. ओके मित्रांनो, रेडी आहात तुम्ही? सो आता जे तुम्हाला मी सांगणार आहे, त्या जसं आम्ही जे काही तुम्हाला प्रश्न विचारलेत, साधारण मी 15 प्रश्न तुम्हाला विचारलेत आणि ते थोडक्यात टिक मार्क करायचं आहे तुम्हाला. अगदी सिलेक्ट करायचंय. तर त्याची उत्तरं याच्यामध्ये आहेत. म्हणजे माझ्या बोलण्यातच त्याची उत्तरं आहेत, जे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. त्यामुळे कृपया ध्यान द्या. आणि खरंच तुम्हाला ह्या एक 10 मिनिटांमधनं मी असं नाही म्हणत, की अ, बरंच काही देण्याचा प्रयत्न करतोय. पण खरंच ही मशीन शिकणं फार सोपं आहे. ही टेक्नॉलॉजी फार सोपी आहे. तर ह्या टेक्नॉलॉजीकडे तुम्ही एक सिरियसली पहा. हे ह्या टास्कच्या मागचा उद्देश आहे. सो बेसिकली कंपोनंट ऑफ सीएनसी याच्यामध्ये स्पिंडल चक म्हणजे ज्याच्यामध्ये जॉब होल्ड केला जातो, मटेरियल पकडलं जातं. कटिंग टूल्स ज्याच्या माध्यमातून ते जॉब कट केलं जातं. कंट्रोल पॅनल असतं एक. अ, त्या कंट्रोल पॅनलच्या माध्यमातनं तुम्हाला पुढे येणार आहे इमेजमध्ये ते हँडल केलं जातं. ऑपरेटिंग काही मोड्स असतात जसं आपल्या गाडीमध्ये ब्रेक असतो, एक्सिलेटर असतो, स्टीअरिंग असतं. असे काही मोड आहेत त्याच्यामध्ये. त्या मोडच्या माध्यमातून तुम्हाला ती मशीन ऑपरेट करायची आहे. काही ग्राफ आहे जे आपण 8वी, 9वी, 10वी ला आपल्याला हा सब्जेक्ट झालेला आहे. तर या ग्राफच्या सब्जेक्टवरती ही पूर्ण सीएनसी टेक्नॉलॉजी आधारित आहे. एक्स, वाय ग्राफ जो आपला असतो ना त्याच्यावरती. आणि त्याच ग्राफला अनुसंधान काही कोड ह्या मशीननी जसे प्रत्येकाचे काही कोड्स असतात. तसे काही याचे जी आणि एम कोड आहेत. तर ह्या जी कोड, एम कोडचा वापर करून ते प्रोग्राम लँग्वेज तयार होते आणि ती आपण शिकण्याचा छोटासा एक प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे स्पीड आणि फीड. जसं गाडीचा कंट्रोल एक्सिलेटरवरती आपण करतो स्पीडचा आणि गाडी थांबवायची की नाही हे ब्रेकच्या माध्यमातून आपण कंट्रोल करतो. तर तसं याचं स्पीड, फीड हे कंट्रोल युनिट्स आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिम्युलेशन. जे काही आपण मशीनमध्ये ॲक्चुअल कट करणार आहे, ते कट करण्यापूर्वी आपण ते कसं कट होणार आहे, ह्याचं सॉफ्टवेअरच्या माध्यमातनं मशीनवरच आपण सिम्युलेशन ग्राफच्या माध्यमातून बघू शकतो. जेणेकरून आपण कटिंग करणारा जॉब हा ओके येणार आहे की नाही हे आपल्याला आधीच कळतं. हे ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी मागचं म्हणजे म्हणतात ना की पॉइंट आहे.
जर तुम्ही म्हणाल की ही मशीन शिकणं सोपं काय आहे, तर त्याचं हे एकमेव मी कारण मित्रांनो तुम्हाला देऊ इच्छितो या ठिकाणी, की इतकी टेक्नॉलॉजीनी सोपं करून ठेवलेलं आहे ना, की आपल्याला फक्त बस विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. अगदी फिल इन द ब्लँक्स. जसं आपण रिकाम्या जागा भरू म्हणतो ना, तसे काही रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि तुम्ही ह्याला कंप्लीट करू शकता. म्हणजे ते एक चांगले ऑपरेटर होऊ शकता. नेक्स्ट तेवढे जे 4 आणि 4 8 8 जे पॅरामीटर मी दिलेत, ह्या 8 पॅरामीटर मधनं तुम्ही कोणत्याही प्रकारची सीएनसी मशीन 100% चालवू शकता. फर्स्ट जसं मी तुम्हाला सांगितलं की स्पिंडल अँड चक या ठिकाणी तुम्ही इमेज मध्ये बघताय की आपण या ठिकाणी जॉब होल्ड केलाय चक मध्ये आणि हा चक रोटेट होत राहतो, तो स्वतःभोवती फिरत राहतो. सो दॅट इज कॉल्ड रोटेशन. याला आम्ही आरपीएम सुद्धा म्हणतो, रिव्होल्युशन पर मिनिट असं आम्ही म्हणतो याला. त्याच्यामुळे या ठिकाणी काय होतं की जस्ट तुम्ही इमॅजिन करा की हा जॉब फिरतोय, जस्ट इमॅजिन की हा जॉब स्वतःभोवती फिरतोय. नेक्स्ट कटिंग टूल आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हा जॉब आहे आणि हा कटिंग टूल आहे. हा जॉब स्वतःभोवती फिरतो आणि हा कटिंग टूलची मुवमेंट होते आणि जेव्हा हा कटिंग टूल ह्या जॉबच्या संपर्कात येतो तेव्हा कटिंग होते. दॅट इज सिंपल प्रोसेस ऑफ कटिंग. नेक्स्ट आहे कंट्रोल पॅनल. कंट्रोल पॅनल मध्ये काय मित्रांनो तुम्ही बघा या ठिकाणी एक छोटीशी स्क्रीन दिलेली आहे. नंतर तुम्हाला एबीसीडी आहे या ठिकाणी 1 2 3 4 5 6 आहे. ओके, काही स्विचेस आहेत, काही बटन दिले. ओके, थोडक्यात काय मित्रांनो की जसं आपला कीबोर्ड लॅपटॉप किंवा कम्प्युटरचा कीबोर्ड असतो, तो कीबोर्ड कंट्रोल पॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर त्या मशीनवरती असतो. नेक्स्ट आहे ऑपरेटिंग मोड. जसं मी तुम्हाला म्हटलं की गाडी चालवायसाठी ऍक्सिलेटर, ब्रेक, स्टेअरिंग, क्लच अशा काही माध्यमाचा उपयोग होतो. तसंच सीएनसी मशीन चालवण्यासाठी काही ऑपरेटिंग मोड असतात. या ठिकाणी तुम्ही बघताय जॉब आहे, हे काही मोड्स आहेत. ज्या ठिकाणी मी स्क्रोल करत आहे हे काही 9 ते 10 बटन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. 3 3 6 15 बटन आहेत. ओके, या 15 बटनांपैकी फक्त 8 ते 9 बटन मी माझ्या या 20 वर्षाच्या आयुष्यामध्ये वापरलेले आहेत आणि रेग्युलर तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी करता तेव्हा तुम्ही त्यांना युजर फ्रेंडली होता आणि तुम्हाला ते डेफिनेटली कळून जातं. आणि तेच ऑपरेटिंग सिस्टीम या ठिकाणी एक वेगळ्या इमेज मधनं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी मशीन टू मशीन ऑपरेटिंग सिस्टीमची पोझिशन, त्याची बटनांची पद्धत थोडी चेंज होते, बाकी काय नाही. झिरो रिटर्न, हँडबिल, जॉब, ॲटो, एमडीआय, एडिट अशा असे काही मोड्स असतात. आपण एक समजून घ्यायचा प्रयत्न करू की ह्या मोडचा वापर कसा होतो. एक जॉब मोड, म्हणजे सपोज जर तुम्हाला काही मुवमेंट करायची आहे तर त्या मुवमेंटसाठी तुम्हाला पर्टिक्युलर ह्या बटनावरती गेल्यानंतरच ती मुवमेंट होणार, अदरवाईज ती मुवमेंट होत नाही. त्यामुळे मशीनमध्ये सेफ्टी प्रिकॉशन्स पण खूप आहेत. त्याच्यानंतर ऑटो, जर तुम्ही एखादा प्रोग्राम बनवलेला आहे आणि तो तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये कट करायचा आहे तर तुम्हाला ॲटो मोड मध्येच टाकावं लागेल, बटन स्विच ऑन करावं लागेल, तरच ते ऍक्शन होणार आहे, अदरवाईज ती ऍक्शन होणार नाहीये. एमडीआय, एमडीआयचा अर्थ आहे मॅन्युअल डाटा इनपुट. म्हणजे आपण स्वतः काही डाटा इनपुट केलं, एखादा जर स्पिंडल रोटेट करायचं आहे, एखादं जर मुवमेंट करायची आहे, एखादा मॅन्युअल प्रोग्राम रन करायचा आहे, तर एखादा टूल जर चेंज करायचं असेल, तर अशा काही बेसिक एक 10-12 गोष्टी असतात. ते करण्यासाठी आपण ह्या स्विचचा वापर करतो, दॅट इज कॉल्ड एमडीआय. त्यानंतर इथे एडिट मोड आहे. एडिट मोडचा वापर संपत एखादा आपण प्रोग्राम बनवलेला आहे, त्याच्यामध्ये काही व्हॅल्यूज आपण टाकलेल्या आहेत, त्या जर आपल्याला चेंज करायची असतील, 40 ची व्हॅल्यू 42 करायची असेल, 40.1 चा 40.2 करायचा असेल, तर त्याच्यासाठी जोपर्यंत तुम्ही एडिट मोड मध्ये जात नाही तोपर्यंत तुम्ही ते करूच शकत नाही. त्याच्यामुळे हे एका अर्थाने फार सोपं केलंय की जोपर्यंत त्या मोड मध्ये जात नाही, म्हणजे विद्यार्थ्यांना लगेच 2-3 वेळा त्यांनी मिस्टेक केली की तिसऱ्या वेळा त्यांना कळून जातं, अरे आपल्याला एडिट मोड मध्ये जायचंय का तर आपल्याला प्रोग्राम चेंज करायचा आहे. तर या 10 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये मुलींच्या आम्हाला हा एक चांगला अनुभव आलाय की त्यांना प्रत्येक बटनाचा फंक्शन जर तुम्ही विचारलं तर त्यांनी चांगल्या पद्धतीने त्याचं उत्तर दिलेलं आहे. ऑल द ऑपरेटिंग मोड्स. या ठिकाणी थोडं लक्ष द्या आपण की
सीएनसी शिकण्यासाठी तो ग्राफ हा महत्वाचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये ही एक ड्रॉइंग तुमच्या समोर आहे अगदी. कोणतीही ड्रॉइंग इंडस्ट्रीमध्ये किंवा जसं तुम्ही 2D ऑटोकॅड ऐकलेलं आहे, काही डिझाईनचे सॉफ्टवेअर ऐकलेले असतील. ह्या सॉफ्टवेअरमध्ये आपण म्हणतो डिझाईन बनवतो. डिझाईन बनवतो म्हणजे नक्की काय करतो मित्रांनो? आपण कोणतीही डिझाईन ही लाईन आणि आर्क ह्या 2 गोष्टींनी बनलेली असते. ओके. मी पुन्हा रिपीट करतोय. कोणतीही डिझाईन ती 2D असो, 2.5D असो, 3D असो, 4D असो, 5D असो, ही लाईन आणि आर्क ह्या 2 गोष्टींनी बनलेली असते. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला प्रयत्न करतोय सांगायचा आणि त्याच्या खाली बघा तुम्ही. या ठिकाणी आम्ही वाचतो मी, तुम्ही लक्ष द्या. नंबर 1 X0 Z0, नंबर F 0.3 समथिंग, X20 Z0, X30 Z-5, X30 Z-20, X40 Z-20. ओके. काय या ठिकाणी फक्त व्हॅल्यूज आहेत. फक्त व्हॅल्यूज आहेत. आपण एक प्रकारे प्रोग्राम बनवायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो. तुम्हाला पुढच्या इमेजमध्ये कळेल. आणि खाली हे काय आहे? खाली आम्ही अशी काही मुलांकडनं गणिते करून घेतो, जी की फार गरजेची असतात आम्हाला. अधिक वजाबाकीची आहे. ती तुम्हाला बघून लक्षात आलं असेल. नेक्स्ट, आता आपण या ठिकाणी प्रोग्रामिंग, आता आमचा प्रोग्राम कसा होतो, खाली तुम्ही जर बघताय, आता या ठिकाणी नीट लक्ष द्या मित्रांनो. आम्ही ही हाफ ड्रॉइंग केलेली आहे. एवढी ड्रॉइंग ह्या साईडला सुद्धा असते. जे टेक्निकल मुलं त्यांना हे बऱ्यापैकी कळेल. फक्त आपल्याला काय करायचं असतं, अशा पद्धतीचा शेप जर सीएनसी टर्निंग मशीन वरती कट करायचा असेल, तो यू जस्ट गिव्ह ओनली 5 पॉइंट्स. पॉइंट नंबर 1, ओके, इथून स्टार्ट होतो. दिस इज पॉइंट नंबर 1. हा आर्क मारलेला आहे. पॉइंट नंबर 2, पुन्हा ही स्ट्रेट लाईन आहे. again goes point number 3, again this is a arc, point number 4, then again straight, this is a point number 5. okay मित्रांनो, यू डोंट बिलीव्ह दॅट की इथे काही म्हणजे मुली असतील त्यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी ही ट्रेनिंग घेतलेली असेल तर त्यांनी कृपया त्यांच्या चॅट बॉक्स मध्ये टाकावं की हे किती सोपं आहे ते. तो पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो. N1 नंबर 1 या ठिकाणी बघा G01 लिहिलंय मी. G01 इज अ कोडची लँग्वेज आहे. ओके. 1 म्हणजे जसं G01, G02 आणि G03 असे मोजकेच 3 कोड आहेत. ते सातत्याने वापरले जातात. सो G01 X20 Z0 म्हणजे कुठला पॉइंट? सपोज हा पॉइंट आहे. तर मशीनचा टूल जो आहे तो त्या पॉइंटला इथे येणार. ओके. देन नेक्स्ट एफ म्हणजे काय? एफ फॉर फीड रेट म्हणजे त्या मशीनची मुवमेंट, कटिंग मुवमेंट कशी व्हायला पाहिजे ती या 0.3 ह्या पॅरामीटरवरती अवलंबून असते. हा पॅरामीटर जेवढं तुम्ही वाढवाल तर 0.4 कराल तर अजून फास्ट, 0.5 कराल तर अजून फास्ट होतो. तर ते पॅरामीटर तिकडे आपल्याला सेट करावे लागतात आणि दॅट इज व्हेरी कॉमन. सो व्हॉट इज द फर्स्ट पॉइंट? X20 Z0. व्हॉट इज द नेक्स्ट पॉइंट? जसं आपण एका पॉइंट वरनं दुसऱ्या पॉइंट वरती जातोय तर आपल्याला ती ड्रॉइंग काय विचारते की आपण एका रेडियस मध्ये जातोय. सो विच इज द रेडियस? रेडियसला काहीतरी व्हॅल्यू असणार, ती ड्रॉइंग मध्ये दिली जाते. या ठिकाणी R15 ही एक रेडियस व्हॅल्यू आहे असं तुम्ही कन्सिडर करा. आता आपल्याला टूल 1 नंबर वरनं 2 नंबर वरती घेऊन जायचंय. आणि कसं घेऊन जायचंय मित्रांनो? तर ते रेडियस मध्ये घेऊन जायचंय. आणि रेडियस कसं डिफाईन होतं की सपोज हा डायरेक्शन आहे बघा, आता मी असं फिरवतोय तो हे घड्याळाच्या दिशेने आहे की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने? हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहे मित्रांनो. सो बेसिकली ह्याला आम्ही म्हणतो की G03 कमांड. काय म्हणतो? म्हणजे जर तुम्ही लाईन नंबर 2 पाहिलीत मित्रांनो तर या ठिकाणी G03 आणि हा जो नेक्स्ट पॉइंट आहे त्या पॉइंटच्या व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी निघतायत. आणि जो आर आहे, आर म्हणजे काय? हा जो रेडियस स्पेसिफाय दिलेला असतो ड्रॉइंग मध्ये तो रेडियस इथे इनपुट करायचा आहे. आणि व्हॉट इज एफ? एफ म्हणजे पर्टिक्युलर त्या रेडियसला तुम्हाला जर स्पीड म्हणजे द कटिंग टूलची जी गती आहे ती जर तुम्हाला कमी करायची असेल मित्रांनो तर तुम्हाला हे पॅरामीटर जसं इथं 0.3 आहे तिथे आम्ही 0.2 केलेलं आहे. ओके. व्हॉट इज द नेक्स्ट पॉइंट? आता तुमचं कटिंग टूल इथपर्यंत आलेलं आहे मित्रांनो, त्याच्यानंतर तो इथून इथे गेला पाहिजे 3 नंबरवर. सो अगेन व्हॉट इज द लाईन नंबर 3 N3 अगेन कशामध्ये जाते? N2 पासून 3 पर्यंत ते स्ट्रेट लाईन मध्ये जाते. दॅट इज कॉल्ड स्ट्रेट लाईन. मग स्ट्रेट लाईनला आम्ही काय कमांड वापरतो? G01 दॅट इज कॉल्ड लिनियर मुवमेंट, लिनियर मोशन असं आम्ही त्याला म्हणतो. लिनियर. ओके. कृपया मित्रांनो मी पुन्हा पुन्हा सांगतोय, माझ्या प्रत्येक वाक्यामध्ये जिथे जिथे मी काही गोष्टी ट्रेस करतोय त्या गोष्टींवरतीच तुम्हाला प्रश्न आहे हेही तुम्हाला मी हिंट देतो. तर कृपया त्या तुम्ही वहीमध्ये फास्ट मध्ये लिहून घ्यायचे. सो अगेन कम टू द पॉइंट. फ्रॉम सेकंड टू थर्ड गो टू द लिनियर मोशन दॅट मीन्स G01 आणि गिव्ह द व्हॅल्यूज ऑफ नंबर ऑफ 3 नंबरची जी व्हॅल्यू आहे
X30 Z-30 ची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी टाकायची आणि पुन्हा फीड तुम्हाला वाढवायचं असेल तर वाढवायचं, नसेल वाढवायचं, दॅट इज युअर पॉइंट. देन अगेन फ्रॉम थर्ड टू फोर्थ जर तुम्हाला जायचं आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो की आपण अँड क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये हा रेडियस आहे. म्हणजे दिस इज द स्टार्टिंग पॉइंट, दिस इज द एंड पॉइंट. जेव्हा असं मोशन घेतोय तेव्हा ह्या मोशन मध्ये आपण काय हायलाइट करतोय की हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आहे. म्हणजेच आम्हाला या ठिकाणी G02 कोड वापरावा लागतो मित्रांनो. आणि पुन्हा सेम अगेन फोर्थ जो नंबर आहे त्या फोर्थ पॉईंटची व्हॅल्यू या ठिकाणी X40 आहे, Z40 आहे. 40 इज MM मित्रांनो, हे सगळं MM मध्ये आपण बोलतोय, मिलीमीटर मध्ये. रेडियस 13, याचा रेडियस 15 होता, याचा रेडियस 13 आहे. आणि अगेन फीड गतीची मुवमेंट आहे. त्याच्यानंतर हा फिफ्थ पॉइंट आहे की या फिफ्थ पॉइंट मध्ये 4 to 5 पर्यंत जायचं आहे. सो अगेन दिस इज द स्ट्रेट लाईन. सो अगेन कम G01. ओके. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फिफ्थ पॉइंट? X50 Z-40 दॅन F0.3. म्हणजे तुम्ही ह्या ज्या 5 लाईनी टाकल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ऑटोमॅटिक कट या CNC टर्निंग मशीनवरती करून मिळणार आहे मित्रांनो. आपण नेक्स्ट इमेज मध्ये बघतोय. सी दॅट इज द लँग्वेज ऑफ प्रोग्रामिंग. इतकी सिंपल लँग्वेज आहे. व्हॉट इज दिस? आपण बघूया नेक्स्ट याच्यामध्ये. या ठिकाणी आम्ही तुम्हाला एक ऍक्च्युअल मशीनवरचा प्रोग्राम दाखवतोय. याच्यामध्ये G75 दॅट इज ऑल्सो कोड. T1 टूल नंबरचा कोड आहे. त्यानंतर G96 जी आपला जॉब फिरतो म्हणजे RPM रिव्होल्युशन पर मिनिट त्याचा कोड आहे. पण नंतर तुम्ही बघा मित्रांनो काय याच्यामध्ये G0 रॅपिड कोड आहे. म्हणजे एखादी मुवमेंट करायची असेल रॅपिड मध्ये तर त्याच्या ठिकाणी G0 टाकायचंय आणि ज्या मुवमेंटला आपल्याला जायचंय ती व्हॅल्यू या ठिकाणी टाकायचंय. ओके. सो M08 इज अ सिंपल कोड. जसं त्याच्यामध्ये कुलंट येतो. जॉब कटिंग झाल्यानंतर त्याला थंड करण्यासाठी एक लिक्विड फॉर्म मध्ये कुलंट ज्याला आम्ही म्हणतो ते मशीन मधनं ऑटोमॅटिक येतं. ते येण्यासाठी तिथे जर M08 तुम्ही टाईप केलेलं असेल तर ऑटोमॅटिक त्या मशीन मधनं कुलंट येतो. अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. सो अगेन तुम्ही तर पूर्ण हा जर प्रोग्राम बघितलात मित्रांनो तर याच्यामध्ये काय आहे बघा. G01 X व्हॅल्यू, Z व्हॅल्यू, F, G0 X व्हॅल्यू. ऑल दिस व्हॅल्यू फक्त व्हॅल्यूज आहेत. ज्याला आम्ही म्हणतो कोऑर्डिनेट, X आणि Y कोऑर्डिनेट, जी आपण 8वी 9वी 10वी मध्ये आपण शिकलेलो आहे. आणि इथे राईट हँड साईडला जी इमेज दिली आहे अशा पद्धतीची इमेज वर जर तुम्हाला एखाद्या राऊंड शेप मध्ये कट करायची असेल तर आज कन्व्हेन्शनल मशीनवरती हे बनवण्यासाठी साधारण एक तास जर लागलं तर तुम्हाला मी कंपॅरिझन सांगतोय की एक तास जर लागलं तर तुम्हाला तेच CNC मशीनवरती हार्डली 2 मिनिटांमध्ये कटिंग होतं मित्रांनो. आणि व्हॉट इज द बेनिफिट ऑफ दॅट? मोर अॅक्युरेसी, मोर फिनिशिंग, दॅन लेस टायमिंग, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये होतो. आणि म्हणून ही टेक्नॉलॉजी आज चायनानी डेव्हलप करून एवढा म्हणजे आज म्हणतात ना अगदी खूप शिखराला पोहोचलेलं आहे ते. तर आपल्याला सुद्धा ह्या टेक्नॉलॉजी इंडियामध्ये आणायचे आहेत, त्याच्यावरती काम करायचंय आणि भविष्यात आपल्या देशाला मोठं करायचंय मित्रांनो. ठीक आहे. सो दिस इज अ सिंपल प्रोग्रामिंग मेथड. नेक्स्ट, जसं मी तुम्हाला म्हटलं की त्या प्रोग्राम मध्ये काही तुम्ही जी कोड बघितले तर माझ्या पूर्ण या 18 वर्षाच्या आयुष्यामध्ये जेवढे तुमच्या स्क्रीनवरती काही जी कोड एम कोड आहेत हार्डली काहीतरी 15 ते 16 जी कोड एम कोड असतील मित्रांनो. ओके. ह्या एवढेच जी कोड मी गेल्या 18 वर्षामध्ये वापरतोय. ओके. सो सांगायचं तात्पर्य एवढं आहे की जसं आपण घाबरतो एखाद्या गोष्टीला की असे खूप सारे जी कोड एम कोड असणार. काही ठिकाणी बुकमध्ये तुम्हाला जवळजवळ 300 ते 400 जी कोड मिळतील, 100हून अधिक. पण त्याची काहीच गरज नाही मित्रांनो. एवढ्या जी कोड मध्ये आपलं बऱ्यापैकी काम होऊन जातो. तसेच काही एम कोड या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न केलाय. मोजके 10 ते 12 एम कोड आहेत. हे सगळे मी एक्सप्लेन या ठिकाणी करणार नाही बिकॉज मोर टाइम फॉर दॅट. आणि पुढे अजूनही काही आपले गाईडन्स आपल्याला बाकी आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या थोडक्यात की हे तुमचे जी कोड एम कोड आहेत एवढंच तुम्हाला पाठ करायचे आहेत किंवा ते तुम्हाला समजून घ्यायचे आहेत असं मी म्हणेन. व्हॉट इज द स्पीड अँड फीड? आमच्या CNC पूर्ण फील्डमध्ये स्पीड आणि फीड हा एक महत्वाचा विषय आहे. जसं मी तुम्हाला या ठिकाणी एका ठिकाणी फीड रेटचं एक स्पीच दिलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी स्पिंडल ओव्हरराईडचा एक स्पीच दिलेला आहे. आणि तिसऱ्या ठिकाणी मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून एक ऊसाचं आपण ऊसाचा रस कसं काढतो. तर फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये हा ऊस इन्सर्ट होतो आणि हा आपल्या स्वतःभोवती फिरत असतो आणि त्याच्यानंतर हा ऊस त्याच्यामध्ये फीड केला जातो. म्हणजे ऊस हा त्याच्यामध्ये फीड होणं ह्या प्रक्रियेला आम्ही म्हणतो फीडिंग करणं. दॅट इज कॉल्ड फीड.
आणि आपल्या सीएनसी मोशन मध्ये आम्ही त्याला म्हणतो F 0.3 जे तुम्ही मगाशी प्रोग्राम मध्ये पाहिलं की त्याची गती. ओके, ती गती आम्ही या स्विच वरनं कंट्रोल करतो आणि जसं हा स्वतःभोवती हा जो गिअर फिरतो त्याला आम्ही म्हणतो आरपीएम, रिव्हॉल्युशन पर मिनिट, म्हणजे आम्ही म्हणतो स्पीड. ओके, ती स्पीड आम्ही या दोन बटनांवरती कंट्रोल करतो. ओके, सो दीज टू बटन्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि अक्षरशः अनुभवातनं त्याचे पॅरामीटर तुमच्या लक्षात येतात. काहीच प्रॉब्लेम नाहीये. याचं एक उत्तम उदाहरण मी असं देईन की आजही इंडस्ट्रीमध्ये 18 ते 20 वयोगटातली मुलं आहेत की जी सीएनसी मशीन चालवताना तुम्ही जर लाईव्ह पाहिलात, जे आम्ही युट्यूबच्या माध्यमातून तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी भविष्यात लाईव्हली आणणार आहोत, जेणेकरून तुमचं अवेअरनेस वाढावं, तुमचं मोटिवेशन वाढावं आणि जास्तीत जास्त तुम्ही या क्षेत्रामध्ये प्रगती करावी. त्या दृष्टिकोनातनं आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ह्या सगळ्या लाईव्ह व्हिडिओ पुढच्या काही कंटिन्युअस सेमिनारमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत. सो व्हॉट इज द मोटो ऑफ दॅट? हे तुमचं ट्रेनिंग कम्प्लीट झालंय असं मी एक थोडक्यात म्हणेन. सांगायचं तात्पर्य की इतकं सोपं असतं. अगदी ज्याला आम्ही म्हणतो की ज्याला एखाद्याला शिकायचा आहे तो एक 15 दिवसामध्ये पण शिकेल आणि ज्याला शिकायचंच नाहीये त्याला आम्ही 15 वर्ष जरी शिकवलं तरी ते तो शिकत नाही. बिकॉज नीड पॅशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर ते ह्याच्यामध्ये फार गरजेचं आहे. त्यामुळे ह्या सेमिनारमध्ये जी काही 1000-2000 मुलं आहेत, आम्हाला त्यांना ही विनंती करायची की तुम्ही पॅशनेट असणं, तुम्ही म्हणजे रिस्पॉन्सिबल असणं, तुम्ही एक स्वतःला म्हणतात ना, एक घराचा एक जबाबदार व्यक्ती समजून या क्षेत्रामध्ये जर तुम्ही आलात, तर निश्चितच तुम्हाला ह्याचा फायदा होऊ शकतो. नाऊ सो ह्या सगळ्या ट्रेनिंगवरती तुम्हाला काही प्रश्न नंतर विचारले जातील. तुमच्या समोर ती एक लिंक येईल. त्या लिंकवरती तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट Google फॉर्म येईल आणि Google फॉर्ममध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याची काही उत्तरं दिली आहेत. त्यातलं योग्य ते उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. नाऊ डू यू थिंक, म्हणजे आम्हाला असं म्हणायचं की आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल ना, की ओव्हरऑल हा जो सीएनसी टेक्नॉलॉजीचा बेस आहे, हा कशावरती डिपेंड आहे? इट्स अ बेसिक कम्प्युटराइज. थोडक्यात हा कम्प्युटर बेस आहे. आणि एक तुम्हाला मी 5 सेकंद देतो. तुम्ही 5 सेकंदामध्ये लक्षात घ्या, की हा विषय अगदी किती सोपं आणि सहज आहे समजणं. तर एक तेवढंच सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे, की सीएनसी मशीन पुन्हा-पुन्हा मी तेच एकदा सांगेन, की सीएनसी मशीन शिकणं फार सोपं आहे. करियर अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. पुढे ते येणार आहेत आणि म्हणून तुम्ही सिरियसली पुढचे काही अजून एक 15-20 मिनिटं हा जो सेमिनार आहे तुम्ही पाहावं आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मेलच्या द्वारे माझ्या WhatsApp नंबरवरती तुम्ही पाठवा. आम्ही तुम्हाला त्या तुमच्या जे काही क्वेरीज आहेत, जे काही शंका आहेत, त्या शंकेची आम्ही सगळी तुम्हाला उत्तरं देऊ असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. सो हाऊ टू सिलेक्ट कोर्सेस. ओके, आता आपण सुरुवातीपासून एक जरा गो थ्रू करू. आपण पाहिलं काय सुरुवातीला की सीएनसी टेक्नॉलॉजी काय असतं, टाइप्स ऑफ मशीन त्याच्यामध्ये किती आहेत, त्याच्यानंतर त्या मशीन कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जातात. अशी एकही इंडस्ट्री नाही की ज्या इंडस्ट्रीमध्ये ही टेक्नॉलॉजी वापरली जात नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं की त्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी आपली काय एलिजिबिलिटी पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की एक छोटासा आपण टास्क घेतला एक 5-10 मिनिटात आणि टास्कमध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न केला की ही मशीन चालवणं, ऑपरेट करणं किती सोपं आहे. त्याच्यानंतर हा पुढचा जो पार्ट आहे की हाऊ टू सिलेक्ट कोर्सेस. ओके, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सगळं वाचून दाखवत नाही, पण हे सगळ्यांचा एक मुख्य गाभा असा आहे की ह्या सर्व पॉइंट्सचा अर्थ असा आहे की भविष्यात जर तुम्हाला कोणताही कोर्स तुम्ही करताय किंवा निवडताय, तर त्या कोर्सचं स्टार्ट आणि एंड म्हणजे त्या कोर्समध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीने आपल्याला स्कोप आहे हे तुम्ही बघून घ्यायला पाहिजे. तो आपल्याला जमेल की नाही जमेल हेही तुम्ही चाचपडायला पाहिजे आणि टप्प्याटप्प्याने पुढे गेलं पाहिजे, असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय. ज्या ठिकाणी हा कोर्स तुम्हाला करायचा असेल त्या ठिकाणी म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आम्ही सीएनसीचा देतो. जर तुम्हाला सीएनसीचा कोर्स कोणत्याही ठिकाणी करायचा असेल, कोणत्याही संस्थेमध्ये, तर तुम्हाला प्रामुख्याने एक गोष्ट बघायची आहे की ही मशीन चालू कंडिशनमध्ये त्या ठिकाणी आहे की नाही, हा आमचा पहिला गाईडन्स आहे. दुसरं, ती मशीन शिकवण्यासाठी
तुम्हाला जो टीचर्स आहेत ते एक्सपिरियन्स असायला पाहिजेत, त्यांना इंडस्ट्रीचा अनुभव असायला पाहिजे. ते फार महत्वाचं आहे. आणि थोडक्यात एक चांगलं लॅब सेटअप पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, त्याच्यानंतर इक्विपमेंट्स पाहिजेत चांगल्या-चांगल्या पद्धतीचे, जेणेकरून तुम्हाला ते हँड्स ऑन प्रॅक्टिकल देता आले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही तुम्ही ट्रेनिंग घ्याल ते तुम्हाला हँड्स ऑन प्रॅक्टिकल पाहिजे. तर तुम्ही ॲडमिशन घेण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी विचाराव्या असं मी तुम्हाला एक मार्गदर्शन करेन. उदाहरण म्हणून या ठिकाणी जर तुम्हाला ह्याचं उदाहरण द्यायचंय, तर लेट्स वॉच द व्हिडिओ. मी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ दाखवतोय, जी सध्या आमचं जे हे जे वेबिनार चाललंय, या वेबिनारसाठी गव्हर्नमेंट आयटीआय पिंपरी चिंचवड संस्थेचे जे प्राध्यापक आहेत, प्राचार्य श्री जगताप सर, त्यांची मी खूप ऋणी आहे, की त्यांनी या ठिकाणी आम्हाला ही संधी दिलेली आहे आणि म्हणून एक चांगलं सेटअप, एक चांगला इन्फ्रास्ट्रक्चर कसं असायला पाहिजे, ते आपण काही पुढील ह्या व्हिडिओमधनं तुम्ही बघा. एक 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमधनं तुम्ही बघून घ्या, की अशा पद्धतीचं सेटअप असणं फार गरजेचं आहे. सो 2च मिनिटं.
सो मित्रांनो, थँक्यू सो मच. ही व्हिडिओ आपण पाहिलीत आणि ह्या व्हिडिओ मागचा उद्देश तेच आहे की चूज राईट इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग. नेक्स्ट, या ठिकाणी मी काही कोर्सेस आमचे तुम्हाला एक्सप्लेन करतोय की याच्यामध्ये 15 दिवस, 15 डेज, 1 मंथ, 3 मंथ, 6 मंथ, 1 इयर आणि त्यानंतर ईडीपी कोर्सेस म्हणजे एक व्यावसायिक होण्यासाठी त्याचा स्पेशल कोर्स आम्ही डिझाईन केलाय. तर हे सगळे आमचे कॅडमॅक्सचे स्पेशल डिझाईन केलेले कोर्सेस आहेत आणि ह्या कोर्सेस स्टेप बाय स्टेप देण्याच्या मागचा उद्देश असा की तुम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जावं. स्वतःचे निर्णय स्वतः तुमचे ते असावे. उदाहरणार्थ या ठिकाणी मी असं सांगू इच्छितो की आमचे एक सर आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की एक 4 वर्ष इंजिनिअरिंग केल्यानंतर तो मुलगा मला म्हणतो की "सर बाबा मला ह्याच्यामध्ये इंटरेस्टच नव्हता आणि हे मी जबरदस्ती केलं." तर अशा कोणत्याही पद्धतीने तुम्ही ते ट्रेनिंग घेऊ नका. त्याच्यामध्ये आपला वेळ, आपला पैसा सगळंच वाया जातो. म्हणून आम्ही काही असे टप्पे केलेत की टप्प्याटप्प्याने तुम्ही पुढे जाऊन जसं-जसं तुम्हाला त्या गोष्टींचं आकलन होणार आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स तुमचा लेव्हल वाढणार आहे, बूस्टअप होणार आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही ते कोर्सेस आम्ही तसे डिझाइन केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मी ह्या सगळ्या कोर्सचा एक गाभा एवढंच सांगेन की ही पूर्ण टेक्नॉलॉजी जर तुम्हाला समजून घ्यायची असेल, सो मॅक्सिमम 6 टू 6 मंथ टू 12 मंथ्स म्हणजे ऑलमोस्ट 1 इयर या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही जर प्रामाणिकपणे योगदान दिलं, तर तुम्ही ही पूर्ण टेक्नॉलॉजी फ्रॉम बॉटम समजू शकता. नेक्स्ट, आम्ही काही ठिकाणी टीओटी प्रोग्राम दिले. या टीओटी प्रोग्राममध्ये तुम्ही या ठिकाणी बघा की या ठिकाणी हा जो मुलगा आहे हा माझा मित्र आहे ऍक्च्युली. दिस इज प्रमोद. ओके. याची स्वतःची फॅक्टरी आहे आणि हा पायाने अगदी अपंग आहे. पण आज सीएनसी क्षेत्रामध्ये त्याची स्वतःची फर्म आहे. तसंच हा प्रवीण हाही माझा मित्र आहे. हा आमचं पूर्ण एक ग्रुपच आहे सीएनसी व्यावसायिकांचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायला मला आवडेल की ह्या ज्या मॅडम आहेत जान्हवी मॅडम, ते सध्या मुंबईमध्ये एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये सीएनसीचे इन्स्ट्रक्टर आहेत म्हणजे सीएनसीच्या टीचर आहेत त्या मॅडम. सो ते आम्हाला सांगायला अभिमान वाटते की आमच्या कॅडमॅक्सच्याच माध्यमातून ते शिकलेले आहेत. तसंच हे शरद सर आहेत. हे सुद्धा आज एका डॉन बॉस्को सारख्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲज अ सीएनसी कोच म्हणून ते कार्यरत आहेत. आम्ही काही टीओटी प्रोग्राम शिक्षकांसाठी पण घेतले होते. त्याचे काही इमेजेस आहेत. आमचे हे सातत्याने टीओटी ट्रेनिंग चालू असतात आणि त्याचा लाभ भविष्यामध्ये आम्ही आमच्या वेबिनारच्या माध्यमातून इतर शिक्षकांना देण्यासाठी सुद्धा आम्ही काही प्लॅन करत आहोत आणि त्याचा लाभ त्या शिक्षकांनी घ्यावा असं मी त्यांना विनंती करेन. त्यानंतर व्हाय कॅडमॅक्स सोल्युशन. आता पुन्हा विषय तोच आहे की कॅडमॅक्स सोल्युशनच काय? पण ह्याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे सपोर्ट म्हणजे थोडक्यात मी एका शब्दात सांगेन की मुलाच्या कोर्स पासून जेव्हा तो एंट्री घेतो आणि जोपर्यंत त्याच्या इच्छेप्रमाणे जर त्याला व्यावसायिक बनायचं आहे प्रामाणिकपणे, तर व्यावसायिक पर्यंत जाण्याची जी पूर्ण जर्नी आहे, या जर्नीमध्ये प्रत्येकाचे खूप वेगळे-वेगळे अनुभव असतात. प्रत्येकाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं आणि हे सगळं होऊ नये म्हणून त्यांच्या पाठीमागे गाईडन्स, गुरु हे सातत्याने असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही कॅडमॅक्स हा एक गुरुच्या स्वरूपात त्यांच्या पाठीमागे सदैव असणार आहे आणि टप्प्याटप्प्यामध्ये जिथे-जिथे त्यांना मोटिव्हेशनची गरज लागेल, जिथे-जिथे त्यांना गिअर चेंज करायचा आहे, जिथे-जिथे त्यांना पुढच्या स्टेपला जायचंय, योग्य वेळी, योग्य ठिकाणी आम्ही त्यांना तो गाईडन्स देऊ आणि त्यांना त्यांच्या स्किल प्रमाणे, त्यांच्या आवडीप्रमाणे, त्यांच्या इफिशियन्सी प्रमाणे त्यांना ह्या सीएनसी क्षेत्रामध्ये जे काही विविध प्रकार आहेत, टाइप्स आहेत इन्कम सोर्सचे ते खाली येणार आहेत. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना स्कोप देऊ. त्यासाठी कॅडमॅक्स सदैव तुम्हाला मदत करेल, मार्गदर्शन करेल, असं मी या ठिकाणी वेबिनारच्या माध्यमातून सांगू इच्छितोय. नेक्स्ट, आफ्टर ट्रेनिंग सपोर्ट. सेम तसंच तुम्हाला मी सांगितलं की आफ्टर ट्रेनिंग नुसतं ट्रेनिंग घेतलं आणि गेलं असं काही होत नाही. तर त्याला एक पूर्ण बॅकएंड सपोर्ट लागतो. त्या सपोर्टमध्ये काय येतं मग फॉर एक्झाम्पल प्लेसमेंटसाठी आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. तुमचं रिझ्यूम कसं बनवायचं त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. इंटरव्ह्यू कशी द्यायची आहे. फार महत्वाचं आहे फार महत्वाचं आहे की आपण एखादी इंटरव्ह्यू कसं देतो ह्याच्यावरती तुमचं सिलेक्शन होतं. ओके. म्हणजे जर तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज थोडं कमी असेल, इतर बाबी थोड्या कमी असतील, पण तुमचं इंटरव्ह्यू प्रिपरेशन खूप चांगलं असेल, तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. सो कशी इंटरव्ह्यू द्यायची? त्याच्यासाठी आम्ही गाईडन्स करतो. मोबिलायझेशन सपोर्ट जर तुम्हाला इतर काही अदर आमच्या ॲक्टिव्हिटीज आहेत,
कुठे सेमिनार चाललेले असतात, कुठे मोठमोठे इव्हेंट चाललेले असतात. त्या इव्हेंटच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही आमच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून ते सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यानंतर सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट आहे. काही सॉफ्ट स्किल डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं प्रेझेंट व्हायचं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये या सगळ्या गोष्टी येतात. तर या सगळ्या गोष्टींचा बॅकअप आम्ही तुम्हाला आमच्या ॲज अ फॅमिली मेंबर सारखं तुम्हाला भविष्यात आम्ही तुम्हाला देणार आहोत. एक एक्झाम्पल या ठिकाणी आम्ही दिलंय की नॅशनल जॉब इन सीएनसी म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला फेसबुकवरती पण पाहायला मिळतील की जिथे आउट ऑफ इंडिया पण सीएनसीचा बराचसा स्कोप आहे. तर ह्या स्कोपमध्ये तुम्ही बघा या ठिकाणी सीएनसी ऑपरेटर मिलिंग अँड टर्निंग $750 US असं त्याचं आहे. साधारण ₹60,000 एवढी त्याची किंमत होते. म्हणजे साधारण जर तुम्ही बाहेरच्या देशामध्ये एक्सपिरियन्स घेऊन जर सीएनसी वरती जॉब करण्यासाठी आपण जर गेलात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण 90,000 अगेन इट्स डिपेंड ऑन युअर तुमचं एक्सपिरियन्स किती आहे, तुमचं स्किल किती आहे, या सगळ्या गोष्टींवरती हे सगळं डिपेंड असतं. तर तुम्ही साधारण 3,60,000 एवढं सगळं सेव्हिंग करू शकता. म्हणजे $1,200 मध्ये तुमचे 800 ते 900 तुमचे खर्च होतात आणि उरलेलं $300 हे तुमचं सेव्हिंग असतं आणि त्याची अमाउंट ही साधारण वर्षभरामध्ये 4,00,000 तुम्ही सेव्हिंग करू शकता. अगेन इट्स अ डिपेंड टू कंपनी. कंपनीप्रमाणे हे थोडं व्हेरी होत राहतं. मोठी कंपनी असेल तर थोडं चांगलं पॅकेज मिळतं. छोटी कंपनी असेल तर थोडं कमी पॅकेज मिळतं. पण अगेन मला सांगायचा उद्देश एवढाच आहे, की तुम्हाला हाई पॅकेज जर काही आजच्या तुलनेने काही कमी नाहीये. पण ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, ह्याच्यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने ट्रेनिंग घ्यावं लागणार. फार तर पूर्ण या क्षेत्रामध्ये जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जरी ट्रेनिंग घेतलात, तरी सगळ्या ट्रेनिंग जरी मिळाल्या, म्हणजे ऑपरेटिंगच्या, कॅडच्या, कॅमच्या, तरी पण 30,000 पेक्षा वरती तुमचा खर्च जाणारच नाहीये. हे 101% आहे. त्याच्यापेक्षा जास्त खर्च होणार नाहीये. पण ॲट तेवढा खर्च तुम्ही करायला पाहिजे. बऱ्याचदा आम्हाला असं जाणवतं, की आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे पैसेच नाहीयेत. पण एक मात्र क्लिअर आहे, की जर तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची आहे, सो यू हॅव टू पे. तुम्हाला ते आणि कोणतीही गोष्ट फुकट शिकली त्याचं किंमत पण राहत नाही. हे सगळं आता आपण आपल्या रेग्युलर दैनंदिन जीवनात आपल्याला माहितीच आहे. पण वस्तुस्थिती पण तशीच आहे. त्याच्यामुळे अ, जर तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये, कमी किमतीमध्ये चांगल्या टेक्नॉलॉजी बेस्डचं प्रशिक्षण जर मिळत असेल आणि त्याचं फ्युचर जर खूप चांगलं असेल, तर तुम्ही निश्चित त्याच्याकडं एका वेगळ्या पॉझिटिव्ह अँगलनी बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जॉब प्रोफाइल्स अ, बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो, की सर याचे ड्युटी अवर्स कसे असणार? सो अगेन इट्स अ डिपेंड टू कंपनी आहे. काही कंपन्यांमध्ये ज्या लिमिटेड कंपन्या असतात त्याच्यामध्ये 8 तासाच्या ड्युटी अवर्स असतात. 3 शिफ्टमध्ये काम चालतं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ज्या स्मॉल स्केल कंपन्या आहेत तिथे एक 10-12 तासाच्या पण ड्युटी असतात. त्यामुळे मी म्हणेन जेवढं तुम्ही जास्तीत जास्त वर्क ह्या मशीनवरती कराल तेवढं तुमचं कॉन्फिडन्स लेव्हल बिल्डअप होत जातो आणि तुम्ही नेक्स्ट लेव्हलला जाता. व्हॉट इज द नेक्स्ट लेव्हल? ह्याच्यामध्ये काही लेव्हल आहेत. जसं ऑपरेटिंग ही द फर्स्ट लेव्हल झाली. ऑपरेटिंग नंतर क्वालिटी म्हणजे इन्स्पेक्टर म्हणून तुम्ही जाऊ शकता. प्रोग्रामर आहे, ट्रेनर आहात. तर असे बरेचसे स्कोप आहेत जे खाली नेक्स्ट स्लाइडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. दॅट इज अ नंबर ऑफ इन्कम सोर्सेस शुड बी देअर. तुम्हाला जसं ज्याच्यामध्ये आवड आहे, ज्या फील्डमध्ये आवड आहे, तो फील्ड तुम्ही चूज करू शकता. 12 ते 25,000 आम्ही ह्याच्यासाठी दिलाय, की याच्यामध्ये जो बेसिक ट्रेनिंग घेतो आणि मुलगा इंडस्ट्रीमध्ये कामाला जातो, त्याला त्याच्या एवढा मिनिमम पगार तेवढा मिळतो आणि मॅक्सिमम अगेन इट्स अ डिपेंड ऑन त्याचा एक्सपिरियन्स, त्याचा स्किल ह्याच्यावरती आहे. एक्सपिरियन्सचा अर्थ असा नाही, की तुम्ही 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. एक्सपिरियन्सचा असा अर्थ असा आहे मित्रांनो, की सपोज की एखाद्याला 5 वर्ष करून जो एक्सपिरियन्स आहे, तेवढाच एक्सपिरियन्स जर तुम्हाला एका वर्षामध्ये तुम्ही जर जास्ती अधिकचं काम करून जर तुम्ही कव्हर केलेलं आहे, तर तुमचं त्या पद्धतीने तुम्हाला सॅलरी मिळते. सो इट्स एक्सपिरियन्सचा अर्थ अशा पद्धतीने तुम्ही घ्यावा, असं मी तुम्हाला विनंती करेन. त्याच्यानंतर इन्क्रिमेंटल कॅप म्हणजे जसं प्रत्येक वर्षाला इन्क्रिमेंटल होतं. तर सीएनसी फील्डमध्ये सगळ्या कंपन्यांमध्ये ते होतं. तर अगेन ही इन्क्रिमेंट पण साधारण एक 3,000 पासून पुढे असते. अर्थात जो योग्य पद्धतीने याच्यावरती रिझल्ट देतो, त्याला इन्क्रिमेंट ही कंपनी त्याच्या परफॉर्मन्स बेसवरती बघूनच देत असते. त्यामुळे मी तुम्हाला तेच सांगेन, की जिथे तुम्ही कुठे काम कराल, तिथे तुम्ही 100% याला न्याय द्यावं, असं मी तुम्हाला विनंती. नेक्स्ट
जॉब्स इन ऑल इंडस्ट्री आपण पाहिल्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये जॉब्स आहेत. सो व्हॉट आर द जॉब्स आर सीएनसी प्रोफेशनल, कोणत्या कोणत्या प्रकारचे जॉब आहेत. आता मी मित्रांनो सगळे एक्सप्लेन करत नाही, पण तुम्हाला जर याची पीपीटी हवी असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट पण मारू शकता, किंवा आम्ही तुमच्या ईमेल आयडी वरती आम्हाला तुम्ही रिक्वेस्ट पाठवा, आम्ही तुम्हाला हे पाठवू. सांगायचं तात्पर्य एवढं असं की हे एवढ्या प्रकारचे इन्कम सोर्सेस आहेत. ज्याला कोणाला ऑपरेटिंग मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी ऑपरेटिंग मध्ये जायचं आहे, ज्यांना प्रोग्रामिंग मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी प्रोग्रामिंग मध्ये जायचं आहे, ज्यांना डिझायनिंग मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी डिझायनिंग सेक्टर निवडायचं आहे, ज्यांना एक चांगला व्यावसायिक व्हायचं आहे त्यांनी व्यावसायिक मध्ये ह्याच्यामध्ये जायचं आहे, ज्याला एखादा चांगला ट्रेडिंग करायची आहे त्यांनी ट्रेडिंगच्या माध्यमातून पुढे जाऊ शकतात. एखाद्याला चांगलं मार्केटिंग स्किल आहे तो मार्केटिंगच्या स्किल मधनं पुढे जाऊ शकतो. एखादा चांगला प्रेझेंटेबल आहे म्हणजे एखादा चांगला ट्रेनर होऊ शकतो याच्यामध्ये, जसं त्या महिला झाल्या आहेत. तसं तुम्ही एखादे चांगले तुम्हाला शिकवण्याची आवड असेल तर तुम्ही स्वतःचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट भविष्यामध्ये याच्यामध्ये उघडू शकता, जसं आम्ही उघडलेलं एवढ्या 15-20 वर्षानंतर. सो दीज आर द नंबर ऑफ इन्कम सोर्स शुड बी देअर इन वन चॅनल. ह्या एका सीएनसी कॅडकॅम टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्हाला 50 ते 60 प्रकारचे इन्कम सोर्सेस जनरेट होतात ऍज पर युअर नीड, ऍज पर युअर पॅशन आणि ऍज पर युअर इंटरेस्ट मित्रांनो. आणि हे आज फार गरजेचं आहे की मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करताय ना तर तुम्ही 100% त्या कामामध्ये कधी थकत नाही, मन लावून तुम्ही काम करता. आणि एखाद्या कामामध्ये आपण मन लावून काम करतो तेव्हा निश्चितच ते रिझल्टेबल असतं, असं आमचं एक स्वतःचा अनुभव आहे. या ठिकाणी ऍज अ व्यावसायिक म्हणून जेव्हा आम्ही तुम्हाला म्हणतो की आम्ही व्यावसायिक तुम्ही व्हावा असं आमची इच्छा आहे, त्याच्यामध्ये खूप सारे स्कोप आहेत. जेवढे इन्कम सोर्सेसचे स्कोप आहेत तेवढे त्याच्याहून किती पटीने व्यवसायाचे स्कोप आहेत. जेवढे नंबर ऑफ प्रोडक्ट तेवढे तुमचे व्यवसाय, असं मी म्हणतो. जसे आमचे 40 प्रोडक्ट आहेत, तर आमचे 40 व्यवसाय झाले. तसे इथे आम्ही काही दाखवण्याचा प्रयत्न केला की इथे टूलिंग्स आहेत. सीएनसीचे टूल्स खूप एक्सपेन्सिव्ह असतात, तुम्ही त्याचा व्यवसाय करू शकता. सीएनसी मशीन सेल करू शकता, विक्री करू शकता. त्याच्यावरती तुम्ही विविध इंडस्ट्रीचे जॉब बनवू शकता. दॅट इज अ वन सोर्स. इथं तुम्ही बघताय की काही गिफ्ट होम डेकोरेटर प्रोडक्ट्स आहेत. आता घरांना सजावट करण्यासाठी लाखो रुपये लोक खर्च करतात. म्हणजे लाखो रुपयाचे फ्लॅट असतात, करोडो रुपयाचे फ्लॅट असतात, त्याच्यावरती खर्च केला जातो. तर ते खर्च करण्यासाठी त्यांना जे काही बॅकग्राऊंडला लागतं ते तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता. त्याच्यानंतर इथं टॉईज आहेत. आता तुम्ही बघता की टॉईज मार्केटमध्ये खूप टॉईज असतात. त्या सगळ्या टॉईज या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्ही एखादं इनोव्हेटिव्ह टॉईज जर डिझाईन केलं आणि ते तुम्ही बनवलं तर निश्चितच त्याला एक मागणी मिळू शकते. काही गिफ्ट आर्टिकल्स असतात. आता प्रत्येक गोष्ट ही कशामध्ये तरी पॅकिंग करावी लागते. तर पॅकिंग इंडस्ट्री ही फार मोठी industry आहे. तुम्ही सीएनसीच्या माध्यमातून अट्रॅक्टिव्ह पॅकिंग बनवू शकता. उदाहरणार्थ एखादी गोल्डची रिंग आहे जी लाखो समजा एक 20-25 हजार रुपयाची रिंग आहे, तिला पॅकिंग पण तशी पाहिजे ना 400-500 रुपयाची. तर ही पॅकिंग बनवण्यासाठी तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीचा अतिशय सुंदर पद्धतीने वापर करू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर काही कन्झ्युमेबल प्रोडक्ट आहेत इंडस्ट्रीचे, जसं मी तुम्हाला म्हटलं की विविध इंडस्ट्रीला विविध जॉब लागतात, तर दॅट इज अ कन्झ्युमेबल प्रोडक्ट. असे खूप सारे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्हाला आम्ही फोटो दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मर्चंटायझिंग इंडस्ट्रीज म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आता ही बॉटल ठेवली आहे तर ही खूप एक्सपेन्सिव्ह असते. आता ही सपोज बॉटल एक्सपेन्सिव्ह आहे तर तिची ती ज्याच्यामध्ये ठेवणार ते पण थोडं अट्रॅक्टिव्ह असेल तर तुम्ही त्याच्यावरती पण एक वेगळा बिझनेस आयडियानी पुढे येऊ शकता. तसे विविध पद्धतीचे बिझनेस आयडियाज आहेत. सगळं सांगणं आता शक्य नाही, पण आमच्या पुढच्या प्रत्येक वेबिनारमध्ये आम्ही उद्योगधंद्यातील मोठे मोठे एक्सपर्ट त्यांचे अनुभव आपण सातत्याने शेअर करणार आहोत. तुम्ही याचा रिस्पॉन्स आम्हाला कसं देताय ते फार महत्वाचं आहे. पुन्हा एंटरप्रेनर एखादा व्यावसायिक होण्यासाठी जेवढ्या काही गोष्टी लागतात तेवढ्या सगळ्या गोष्टी ला आम्ही कॅडमॅक्सच्या माध्यमातून देऊ इच्छितोय. अशा बरेच स्टार्टअप जे फंड रेझिंग असेल किंवा तुम्हाला एखादी आयडिया तुमच्या डोक्यामध्ये असेल ती तुम्ही आमच्याशी शेअर करा. तसं बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या एक एंटरप्रेनर होण्यासाठी टप्प्याटप्प्याने लागतात. आम्ही तुम्हाला सपोर्ट या ठिकाणी भविष्यामध्ये सातत्याने वेबिनार आणि सेमिनार आणि लेक्चरच्या माध्यमातून देणार आहोत मित्रांनो. नेक्स्ट, करिअर गायडन्स ऑफर्स. जसं आम्ही तुम्हाला सांगतोय की आता जे काही तुम्हाला करिअर गायडन्स मिळालं, असं प्रत्येक करिअर गायडन्स टप्प्याटप्प्याने तुम्हाला मिळणं फार गरजेचं आहे. आणि ऑब्व्हियसली आम्ही ऍज अ कन्सल्टन्सी जर अशा काही गोष्टी प्रोफेशनली केल्या तर आम्ही ह्याची फीस 8,000 पेक्षा जास्त किंवा त्याहूनही जास्त आम्ही घेतो. पण आज जी काही पॅन्डेमिक सिच्युएशन आहे त्या सिच्युएशन मध्ये आम्हालाही सोसायटीचं आम्ही काहीतरी देणं लागतो
आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हा एक उपक्रम चालू केलेला आहे. ह्या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं, याच्या सुद्धा प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला द्यावा, असं मी तुम्हाला विनंती करतो, जेणेकरून तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचले तर आम्हाला त्या पद्धतीने पुढचं स्ट्रॅटेजी किंवा पुढचे लाईन ऑफ ऍक्शन आम्ही घेऊ शकतो. तो मला वाटतं या ठिकाणी मी अगदी एक तासाभरामध्ये एक चांगल्या पद्धतीने एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. निश्चित तुम्हाला तो कळायला असावा. ज्या काही क्वेरीज असतील पुन्हा मी तुम्हाला सांगतो की आम्हाला मेलच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही अगदी मराठीमध्ये जरी तुमच्या क्वेरीज, शंका पाठवल्या तरी पण आम्ही त्याची उत्तरं काही दिवसांमध्ये तुम्हाला पुढच्या काही वेळेमध्ये आम्ही तुम्हाला देऊ. ओके, सो थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मी पिंपरी चिंचवड गव्हर्नमेंट ITI त्यांचं पूर्ण स्टाफ, उपस्थित सगळे विद्यार्थी ज्यांनी हा सेमिनार अतिशय योग्य पद्धतीने आत्मसात केला, वेळ दिला आणि ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार. आणि भविष्यात तुम्हाला तुमच्या उन्नतीसाठी आमच्या कॅडमॅक्सच्या सगळ्या स्टाफकडनं शुभेच्छा. आता आपण एक ह्या पूर्ण वेबिनारच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय आणि शेवटच्या टप्प्याकडे येताना मला एक अनाऊन्स करायचं आहे या ठिकाणी की अगदी एक थोडक्यात सांगायचं झालं तर आता तुम्हाला पुढचे जे गायडर आहेत, म्हणजे पुढचं ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, अतिशय मोठी व्यक्ती आहे. सरांचं नाव आहे श्री हेमंत वाटावे सर, डायरेक्टर आहेत. आम्ही मित्रांनो, आम्ही या सरांना भेटलेलो आहे पर्सनली. खूप मोठी व्यक्तिमत्व आहे, उच्च विचार या सरांचे आहेत आणि म्हणूनच त्यांनी आमच्याकडे म्हणजे त्यांचे हे जे काही पुढचे 10 मिनिटाचं गायडन्स तुम्हाला या CNC क्षेत्राबद्दल मिळणार आहे, त्यांचे अनुभव तुम्हाला मिळणार आहेत, ते मी म्हणेन माझ्याही पेक्षा कितीतरी पटीने फार महत्वाचे आहेत. आणि म्हणून तुम्ही ह्याच्या पुढचं जे 5-10 मिनिटाचं श्री हेमंत वाटवे सरांचं जे गायडन्स आहेत ते तुम्ही अतिशय शांत पद्धतीने तुम्ही ऐका. मी म्हणेन त्याची एखादी रेकॉर्डिंग तुम्हाला करता येईल, तुम्ही रेकॉर्डिंग करा. बिकॉज इतके मोठी व्यक्ती आहेत, त्यांना तुम्हाला ऐकायला मिळणं ही म्हणजे मी म्हणेन की आता मला त्यांना ऐकायला मिळतं तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी श्री हेमंत वाटावे सर यांना मी नमस्त आग्रह करतो की तुम्ही या ठिकाणी या सर आणि तुमचं मार्गदर्शन, तुमचे अनुभव आणि मुलांना गायडन्स करा. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. धन्यवाद. माझा आवाज सगळ्यांना ऐकू येतोय? येस सर, येस, तुमचा आवाज येतोय. येस. पहिल्यांदा कॅडमॅक्सचं मी अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या ITIला, ITIच्या स्टाफला, ITIच्या स्टुडंट्सना सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळ काढला. त्यामुळे मी ITI तर्फे तुमचे पहिल्यांदा आभार मानतो, कारण हा विषय थोडासा क्लिष्ट आहे आणि त्या क्लिष्ट विषयात एवढ्या समरसतेने छान प्रकारे तुम्ही समजून सांगितलं, यातच खूप काही आलं. प्रथमतः मी ITIचे जे प्रिन्सिपल आहेत जगताप सर, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या पॅन्डेमिकच्या काळात देखील स्वतःची आणि ITIच्या स्टाफची कार्यक्षमता ही उलट वाढवली आहे, कमी न होऊन दिली. कारण इतर वेळेला आपण घरी बसतो, घरी बसून मग कामं होत नाहीत, पण या उलट ITI मध्ये, पर्टिक्युलरली पिंपरी चिंचवड ITI जे आपलं आहे, त्या ITI मध्ये ज्या प्रकारे कामानं वेग पकडलेला आहे तो बघितल्यानंतर मला असं वाटतं की त्यांचं कौतुक हे झालंच पाहिजे आणि ते आणि त्यांचा स्टाफ हा कौतुकास नक्कीच पात्र आहे. तुम्हाला मित्रांनो हे माहिती असेल की आपण एक ITI साठी इंडस्ट्रियल मॅनेजमेंट कमिटी म्हणून एक स्थापन केली की ज्याच्यात मी आहे आणि अजून काही इंडस्ट्रीजचे सभासद आहेत. आपण मागच्याच वर्षी ही कार्यवाही पूर्ण केली आणि त्याप्रमाणे आपला असा उद्देश होता की खूप काही नवीन उपक्रम ITIच्या माध्यमातून आपण राबवायचे, इंडस्ट्रीला या शैक्षणिक क्षेत्रात सहभागी करून घ्यायचं. पण अनफॉर्च्युनेटली मागच्या वर्षीच नेमका कोविडनी त्याचं तोंड वरती काढलं आणि अजूनही तो काही पूर्ण संपलेला दिसत नाही. तो संपायची अजूनही चिन्ह तर दिसतात नक्कीच, पण अजून संपलेला दिसत नाहीये. तर या पार्श्वभूमीवर आपण फार ऍक्टिव्हिटीज करू शकलो नाही, त्याबद्दल मी तुमची पहिल्यांदा क्षमा मागतो. पण खूप काही करायचं मनात आहे
आणि करायची इच्छा पण आहे. आज जेव्हा सीएनसी मशीन्स आणि कॅडकॅम आपण म्हणतो, हे इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढणारं क्षेत्र आहे की आपण इमॅजिन करू शकत नाही. कन्व्हेन्शनल मशीन्स ही म्हणजे मी 1990-92 या साली सीएनसी लेथ, सीएनसी मशीनिंग सेंटर म्हणजे काहीतरी अप्रूप होतं, काहीतरी नवीन होतं. आणि आज कन्व्हेन्शनल मशीन्स हे अप्रूप झाले. याला कारण असं आहे की टेक्नॉलॉजीनी ज्या पद्धतीनं मानवी क्षेत्र पादाक्रांत केलंय त्याच स्पीडनी त्यांनी औद्योगिक क्षेत्र पण काबीज केले. आज तुम्हाला काय होतं की जेव्हा कन्व्हेन्शनल मशीन असतं त्याच्यात ह्युमन स्किल्स या खूप महत्वाच्या असतात. की तुम्ही एखादा डेप्थ ऑफ कट किती लावलाय, लेथवर काम करताना स्पीड किती आहे, मग तुम्ही करेक्ट आरपीएम कॅल्क्युलेट केलाय का, तुमचा हाताने स्पीड फीड जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन देता तो व्यवस्थित आहे का, ह्या ज्या गोष्टी आहेत या सीएनसी मशीन मध्ये तुम्ही प्रोग्रामद्वारे आत्मसात करू शकता. मग याला लागणारी टूलिंग, याला लागणार पूर्ण सायन्स हे जरा वेगळ्या पद्धतीचं आहे. ते समजून मुळापासून घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि माझ्यामध्ये कॅडमॅकने तुम्हाला एक्झॅक्टली तिथपासूनच सांगितलं की एक्झॅक्टली सीएनसी मशीन हा कन्सेप्ट आहे काय. कॉम्प्युटर कमांड देतो, त्याला फीडबॅक काय मिळतो आणि त्याप्रमाणे तो स्वतःला ऍडजस्ट करत पुढे जातो. हे जर पूर्ण चक्र पाहिलं तर त्या चक्रामध्ये हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे की आपला रोल तिथे कुठे आहे. आपला रोल हा फक्त प्रोग्रामिंग मध्ये नसून योग्य टूल सिलेक्शन मध्ये आहे, योग्य जॉब क्लॅम्पिंग फिक्चर्स सिलेक्ट करण्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्याला सायकल टाइम ऑप्टिमायझेशन करता येतो का, स्पीड फीड काही आपल्याला मॉडिफाय करता येतात का, टाक टाइम म्हणजे काय, तुम्ही झिरो टॉलरन्सिंग कडे त्याला एक कन्सेप्ट आहे. आता हा तुम्हाला कितपत माहित नाही, पण आपण जेव्हा कुठल्याही मशीनवर किंवा कुठले डायमेन्शन कंट्रोल करायचा प्रयत्न करतो त्याला स्टॅटिस्टिकल प्रोसेस कंट्रोल म्हणतात. त्याच्यामध्ये एक बेल शेप कर्व मध्ये सगळे रिडिंग जर तुम्ही 50 रिडिंग घेतले, 100 रिडिंग घेतले तर सेंटर लाईनच्या दोन्ही बाजूला जर तुम्ही एक हायपरबोला काढला तर त्या दोन हायपरबोलाच्या क्षेत्रात म्हणजे ज्याला एक बेलशेप कर्व म्हणतात त्याच्या क्षेत्रात 99.9% पार्ट येतात असं म्हटलं जातं. आणि त्याचं जर पूर्ण लिमिट बघितलं तर ते ±3s. एस म्हणजे काय, तर स्टँडर्ड डेव्हिएशन एवढं असतं. आज जॅपनीज इंडस्ट्री म्हणते की हा एस मी कसा कंट्रोल करू शकेन, याच्यावर मला मास्टरी कशी करता येईल. ज्या योगे हे जे व्हेरिएशन आहे, मग व्हेरिएशनचे कॉजेस कुठले आहेत, मग हे कॉजेस मला इलिमिनेट करता येईल का, मला त्याच्यावर राज्य करता येईल का, की ज्या योगे जर कॉजेसच नाही राहिले व्हेरिएशन नाही होणार. व्हेरिएशनच नाही राहिलं तर मला हा जो 6s चा बँड आहे हा कमीत कमी होत जाईल आणि मी सेंटर लाईनला माझा प्रोडक्ट म्हणजे जे काही डायमेन्शन असेल समजा 10 मिलीमीटर प्लस मायनस 5 मिलीमीटर टॉलरन्स, हे आपले जनरल सांगतो 10 मिलीमीटर प्लस मायनस 5 मिलीमीटर एवढा मोठा टॉलरन्स कधीच नसतो, 0.5 असं धरून. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर 10 मिलीमीटर प्लस मायनस 0.05 मध्ये गेलात तर तुमची इंटरचेंजेबिलिटी पार्टची असेंब्ली ही सगळी फार क्विक होते. जे ऑटोमोटिव्ह क्षेत्र त्या बाजूने आता चाललंय. तर हेच आपण लक्षात घेतलं तर आपल्याला नुसती प्रोसेस माहिती करून घेण्याबरोबरच त्या प्रोसेसच्या पाठीमागे कुठले पॅरामीटर्स त्याला इन्फ्लुएन्स करतात त्या प्रत्येक पॅरामीटरची माहिती करून घेणं हे तितकंच गरजेचं आहे. मग त्याला फीडबॅक जो मिळतो तो फीडबॅक कुठल्या याने मिळतो, मग त्याला ग्लास केला आहे का, त्याला एन्कोडर आहे, मग एन्कोडरला डिग्रीज किती आहे म्हणजे किती फाईननेस मध्ये मी ती स्लाइड मुवमेंट कंट्रोल करू शकतो. प्रत्येक गोष्टीच्या मागे सायन्स आहे आणि हे सायन्स आत्मसात करणं ही आपली कला आहे. आज आपण जेव्हा ITI म्हणतो, माझं हे ध्येय आहे आणि मी जगताप सरांशी आम्ही जेव्हा बोलणं झालं होतं तेव्हा असं ठरवलं होतं आपण की आपण आपला ITI असं बनवूया, मुलांना असं शिक्षण देऊया, मुलांना इतकं कार्यक्षम बनवूया की ज्या योगे
जसं IITs मध्ये लोक धडपडतात, रँकर्स फक्त IIT मुंबईला जातात किंवा दिल्लीला. का? तर त्यांना माहिती आहे की तिथलं शिक्षण आणि तिथल्या शिक्षणाची दर्जा आणि दिलेलं इनपुट हे त्या दर्जाचं आहे. आपण आपलं ITI पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात असं बनवूया की जिथे लोक हेवा करतील की अरे या ITIचा विद्यार्थी मला एम्प्लॉयमेंट मध्ये पाहिजे. कारण हे फक्त नुसतं पठित पंडित नाहीत, हे प्रॅक्टिकली शिकतात. म्हणून आपण इंडस्ट्री इंटरफेस करणार आहे. त्याचबरोबर या मुलांना नवीन काहीतरी प्रोजेक्ट इतके मिळतात की त्याच्यातनं यांची लर्निंग ॲबिलिटी, यांची कक्षा ही खूप मोठी होत चालली आहे. आणि या कक्षेद्वारे या मुलांची जी क्षमता आहे ही क्षमता दुसऱ्या कुठल्याही ITI पेक्षा सुपिरियर आहे. आणि त्या सिच्युएशनकडे जाणं हे आपलं काम आहे. आणि याच्यासाठी कार्यक्षम राहणं आणि तशी इनपुट्स घेत राहणं हे आपलं काम आहे. याच्यासाठी आपल्याला ITIला सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं चांगल्या प्रकारे आता फंडिंग मिळालंय की ज्याचा उपयोग, ज्याचा विनियोग हा आपल्याला योग्य पद्धतीनं करायचा आहे, की ज्याने आपल्या मुलांची, ज्याला म्हणतो ना बाजारातली व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू ही वाढवायची आहे. आणि ती करण्यासाठी जे काही आपल्याला ITIच्या स्टाफच्या माध्यमातून असेल किंवा इंडस्ट्री कनेक्टच्या माध्यमातून असेल किंवा स्टुडंटच्या इनपुटच्या माध्यमातून असेल, आपण पुढच्या दिशेने ITIची वाटचाल करायची आहे. आणि त्या दृष्टीने आपली इंडस्ट्रियल मॅनेजमेंट कमिटी ही वाटचाल करत आहे. अनफॉर्च्युनेटली एक मागचा पूर्ण वर्ष आपण फार काही करू शकलो नाहीये. मला याचं दुःख आहे आणि खंतही आहे. पण माझा विश्वास आहे की 1 ते 2 महिन्यात हे कोविडचं संकट आपल्या पाठीमागे जाईल आणि ते गेल्यानंतर मग जी आपण भरारी मारू ती फिनिक्स पक्षापेक्षा जास्त असेल आणि त्यावेळेला आपण हे ITI एका वेगळ्या हाईटला घेऊन पोहोचू. ही माझी इच्छा आहे. आणि माझ्या इच्छेला मला असं वाटतं की तुम्हा सगळ्यांचा जर पाठबळ मिळालं तर हे साकार करायला फार काही कठीण जाणार नाही. प्रिन्सिपल जगताप, मला काही गोष्टीचा संवाद साधायची इच्छा होती. त्या दृष्टीने मला बोलायची जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू सर. अतिशय छान पद्धतीने वाटवे सरांनी आपला एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर केला. आणि थँक्यू सो मच वाटवे साहेब. कॅडमॅस कडनं पण तुमचे आभार की तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स या ठिकाणी शेअर केलात. या ठिकाणी पुढे मी आपले पिंपरी, सरांनी सांगितलं की पिंपरी चिंचवड ITI ही खरंच बघण्यासारखी ITI आहे. खूप नीट अँड क्लीन आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. पण खरंच ही ITI इतकी नाविन्यपूर्ण आहे, इतकी सिस्टमॅटिक पद्धतीने इथे काम चालतं आणि ते कसं चालतं किंवा पुन्हा या CNC फील्डमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करायला येत आहेत प्राचार्य PS जगताप साहेब. मी जगताप साहेब यांना विनंती करतो की कृपया तुम्ही हा पूर्ण वेबिनारचा समारोपण करायचा आहे आणि तुमचे अनुभव ह्या मुलांना शेअर करायचे. अतिशय छान पद्धतीने ही मुलं सगळं ऐकतायत आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे. तर मी हे हँड ओव्हर करतो मिस्टर जगताप सर यांना. प्लीज सर, जगताप सर. जगताप सर, मला एक्सक्यूज करा, मला पुढच्या मीटिंग मध्ये 12:30 ला एंटर व्हायचंय. धन्यवाद. येस सर, येस सर. थँक्यू. थँक्यू. हॅलो. जगताप सर येत आहेत लाईन वरती. मुलाने 1-2 मिनिटं थोडं म्हणजे काही सेकंद वाट बघायची. जगताप सर.
काही टेक्निकल प्रॉब्लेम आला या ठिकाणी, पण आम्ही तो सॉर्ट आउट करतोय. अगदी मुलांना विनंती आहे की 1-2 सेकंदामध्ये सर येतायत. हां, कधी काय? हॅलो. नमस्ते. गुड आफ्टरनून. येस सर. ऐकू येतंय ना आता? हां सर, येतंय सर. सर्व सहभागी प्रशिक्षणार्थी या संस्थेचे गटनिदेशक श्रीमती ओवाळ, श्रीमती पांचाळ, श्री पवार आणि माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या वेबिनारच्या निमित्ताने सर्व कॅडमॅक्सचे श्री महेश चाळके आणि श्री कबीर पाटील यांनी या कार्यक्रमाची उंची वाढवलेली आहे आणि वेबिनार किंवा ऑनलाईन प्रशिक्षण आपण जे घेतो त्यामध्ये आज आमूलाग्र सुधारणा झाली. आपण फर्स्ट टाइम लाईव्ह स्ट्रीमिंग केलेलं आहे आणि मला आनंद होतो की या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि यामध्ये सहभागी झालेले आहात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने IMC चेअरमन श्री वाटवे विलो माथेरान प्लॅटचे MD जे आपल्या IMC चे चेअरमन पण आहेत ते पण सहभागी झाले होते आणि CNC आणि त्याच्यातील अपॉर्च्युनिटी आणि इंडस्ट्री 4.0 या सर्व विषयाला आपण टच केलं म्हणूया, कारण ही नितांत शिक्षण ही नितांत चालणारी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की विनर्स नेव्हर क्विट अँड क्विटर्स नेव्हर विन. तुम्हाला CNC शिकायचं असेल किंवा तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. जे येत नाही ते समजावून घेणं, जे नवीन आहे ते शिकणं, आत्मसात करणं आणि सावध ऐका पुढल्या हाका असं करत आपण भविष्याचा वेध घेणं, हे सर्व तुम्ही सर्वजण करतच असता आणि त्यामध्ये छोटंसं योगदान पिंपरी चिंचवड ITIचं आणि कॅडमॅक्सचं तुमच्या ज्या वाटचालीत आहे ते राहील आणि निरंतर प्रक्रिया ही शिक्षणाची चालू राहावी. We are expecting not only to the hourly basis, but we are expecting 24/7/365. तर त्या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. या निमित्ताने मला JWC चे चेअरमन KT विजयन सर, जे व्हॉक्सवॅगनचे ॲडिशनल जनरल मॅनेजर आहेत, त्यांचाही उल्लेख करावा वाटतो की या सर्वांनी मिळून संस्थेचं पण अस्तित्व, संस्थेची उंची वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. या विभागाचे जॉईंट डायरेक्टर गावित साहेब, त्याच्यानंतर माझे सर्व सहकारी आणि फर्स्ट टाइम आपण अशा वेबिनारमध्ये क्विज चा सहभाग केलेला आहे, डिजिटल सर्टिफिकेशन केलेलं आहे आणि निरंतर प्रक्रियेमध्ये कीप द आर्क ऑफ एम्बिशन रायझिंग ॲट ऑल द टाइम्स. तुमचं जे महत्वाकांक्षा आहे त्या महत्वाकांक्षेला खतपाणी घालणं, महत्वाकांक्षेला प्रयत्नांची जोड देणं, हे करत करत तुम्ही चांगले प्रकारचे एंटरप्रेनर व्हाल यामध्ये मला शंका नाही. आणि ही जी बॅटल आहे, हॅव्स अँड हॅव नॉट्स, दोज हू आर हॅव्हिंग दे आर एम्पॉवर्ड अँड दोज हू आर नॉट हॅव्हिंग दे आर नॉट एम्पॉवर्ड. तर इतकं सोपं आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा ध्यास घेणं आणि त्याच्यासाठी काम करणं, यासाठी मी तुम्हाला सर्वांना सुयश चिंतितो आणि तुम्ही हा सर्वांनी जो भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे शिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षण प्रक्रियेतील सर्वच जणांचं मनोधैर्य उंचावलेलं आहे. जे स्तोत्र आहेत आपल्याकडं, महेश साळके असतील, कबीर पाटील बॅक ऑफिसला सर्व मॅनेज करतायत, IMC चेअरमन आहेत, ग्रुप इन्स्ट्रक्टर आहेत, आमचे इन्स्ट्रक्टर आहेत, या सर्वांना उत्साह वाढण्यासारखं तुमचा प्रतिसाद आहे. पॅन्डेमिक ही हर्डल आहे, नो डाऊट, परंतु त्या हर्डलमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी या ऑनलाईन प्रक्रियेचा, फेसबुकचा, प्रसार माध्यमांचा जितका वापर चांगला करताय तेवढंच तुम्ही हे सर्व आत्मसात केल्यानंतर प्रॅक्टिकली सुद्धा स्वतःला सिद्ध कराल अशी माझी खात्री आहे. आणि या सर्व टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये इरेस्पेक्टिव्ह ऑफ एन्व्हायरमेंट, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द हर्डल्स, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द कन्स्ट्रेंट्स, वी विल स्टँड and we'll face the situation and we'll
prove that we are striving for excellence. So thank you very much. Thank you at the end. It should not be काय म्हणायचं, मी तुमच्या ऋणातच राहू इच्छितो असं मी कॅडमॅक्सला म्हणेन. आणि याचं दुसरं जे पुष्प आहे, दुसरा जो वेबिनार आहे तो अधिक चांगल्या पद्धतीनं, अधिक सर्वसमावेशक आणि अधिक इंटरॅक्टिव्ह करू आपण, एवढं आपण या निमित्ताने म्हणूया. आणि हा माझे 2 शब्द मी इथंच थांबवतो. धन्यवाद. महेश, हा, येस सर, थँक्यू सो मच. त्या ह्यांना आभार प्रदर्शनाला पांचाळ मॅडमना विनंती करा. आय थिंक वेदर शी इज आहेत ना. हा, मग कविता सांगा ना. हॅलो. हॅलो. येस, गो अहेड. आवाज येतोय? मॅडम बोला, आवाज येतो मॅडम. थँक्यू सर. सर्वप्रथम मी कॅडमॅक्सचं अभिनंदनही करते की त्यांनी हा खूप छान असा प्रोग्राम अरेंज केलेला आहे. तसंच त्यांचे आभारही मानते की त्यांनी असा हा जो प्रोग्राम आहे सगळ्यांना इन्व्हॉल्व करून केलेला आहे. तसंच आमच्या संस्थेचे प्राचार्य माननीय जगताप सर, तसे जे ओहाळ मॅडम ज्या कोऑर्डिनेटर आहेत त्या प्रोग्रामच्या, त्यांचेही मी आभार मानते की अशा प्रकारचा सुंदर असा प्रोग्राम त्यांनी कोऑर्डिनेट केला आणि सगळ्यांना तो इन्व्हॉल्व करून घेतला त्या प्रोग्राममध्ये. खरं तर म्हणेल या ठिकाणी की 1 पर्सन विथ कमिटमेंट इज वर्थ मोर दॅन द 100 पीपल हू हॅव ओनली अन इंटरेस्ट. म्हणजे एकाने जरी ह्या प्रोग्राम मधून जरी घेतलं की आपल्याला आपलं आयुष्य बदलायचं आहे, तर हा खरंच सक्सेसफुल झाला असं मी म्हणेल. जेवढे काही विद्यार्थी आहेत किंवा आमचे सहकारी आहेत, तर त्यांनी सुद्धा या प्रोग्रामकडे पॉझिटिव्हली बघावं असं मी म्हणेल. आणि खरंच पुन्हा एकदा मी कॅडमॅक्स आणि आमचे जे प्रिन्सिपल आहेत ओहाळ मॅडम आहेत त्यांचे आभार मानते आणि हा प्रोग्राम संपला असं मी जाहीर करते. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. हॅलो. 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 मला सर्व विद्यार्थ्यांना विनंती करायची आहे की या ठिकाणी मला पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना विनंती करायची आहे की आपण जो क्विज घेतला होता, त्या क्विजचा इकडे तुम्हाला पीपीटी मध्ये QR आयडी कोण दिसतोय आणि आम्ही इकडे लिंक पण पाठवलेली आहे. तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लिंकच्या माध्यमातून, गुगल फॉर्मच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. पुन्हा एकदा ह्या वेबिनारसाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे, स्टाफचे आभार. पिंपरी चिंचवड गव्हर्नमेंट ITI चे प्राचार्य जे आमच्या नेहमीच पाठीमागे उभे असतात, श्री DS जगताप सर, आम्ही यांना सुद्धा ग्वाही देऊ इच्छितो की हा जो कार्यक्रम आम्ही सुरुवात केलेला आहे, तर हा सातत्यपूर्ण अखंडित राहील आणि त्याच्यासाठी तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभू. आणि तसंच आमचं काही जर तुम्हाला मदत किंवा ती काही लागली तर तुम्ही ती हक्काने मागावी असं आम्ही तुम्हाला विनंती करतोय. थँक्यू पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी संधी दिल्याबद्दल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा मुलांचे आभार की त्यांनी या प्रोग्रामला उपस्थिती दाखवली आणि अगदी छान पद्धतीने हा प्रोग्राम हँडल केला. सो थँक्यू सो मच टू ऑल स्टाफ ऑफ कॅडमॅक्स टेक्निकल इन्स्टिट्यूट, स्टाफ ऑफ पिंपरी चिंचवड गव्हर्नमेंट ITI, ओवल मॅडम, पांचाळ मॅडम,
वाटवे सर, थँक्यू सो मच. सातत्याने हे प्रोग्राम चालू राहतील आणि विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आमच्या YouTubeला सबस्क्राईब करा, आमच्या Facebook चॅनलला लाईक करा, जेणेकरून नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आता एवढं सगळं बोलून आम्ही हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतोय. थँक्यू सो मच. थँक्यू.